प्रेझेंटिंग स्पॉन्सर अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड, असोसिएट स्पॉन्सर जेम म्हात्रे चॅरिटेबल संस्था. नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. जे 24 तास प्रस्तुत विकास महाराष्ट्राचा आवाज नवी मुंबईचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विकास महाराष्ट्राचा आवाज नवी मुंबईचा प्रेझेंटेड बाय अरिहंत सुपरस्ट्रक्चर लिमिटेड, असोसिएट स्पॉन्सर जेम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट. आपण संपूर्ण देशभराचा विचार करत असताना निश्चित जसं सर म्हणाले की सुरुवात गावांपासून होतीये, शहरांपासून होतीये, तेव्हा शहरांची नेमकी स्थिती काय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टीनं आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मुळात नवी मुंबई म्हणजे देशातलं दुसरं आणि राज्यातलं पहिलं वसवलं गेलेलं नियोजनबद्ध शहर आहे. नवी मुंबई म्हणजे सामान्यांची घरं घेण्याची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करणारं एक शहर आहे. याशिवाय तरुणांसाठी शिक्षण, उच्च शिक्षण आणि नोकरीसाठीचे असंख्य पर्याय देणारं महत्त्वाचं शहर आहे. या पलीकडे जाऊन आपल्याला आधुनिक जी वाहनांची जी पर्याय आहेत, ज्या सुविधा आहेत त्या नवी मुंबई शहर उपलब्ध करून देत आहे. जलमार्ग जे आहेत त्याचा उत्तम वापर नवी मुंबईनं आजवर करून घेतलेला आहे. यापुढे जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा संकुलं उपलब्ध करून देणारं शहर म्हणजे नवी मुंबई म्हणून ओळखलं जातं. पर्यावरणाची विविधतासुद्धा नवी मुंबई जपते. मुंबईला अगदी खेटून वसवलं गेलं आहे, पण तरीसुद्धा शांत, निसर्गरम्य, मुंबईपेक्षा तुलनेनं सुटसुटीत असं शहर म्हणजे नवी मुंबई. त्यामुळे अनेकांना नवी मुंबईची भुरळ निश्चित पडलेली आहे आणि याच कारणामुळे संपूर्ण राज्याच्या विकासामध्ये सध्या नवी मुंबईचा आवाज काय म्हणतोय, नवी मुंबईची सध्याची स्थिती काय हे जाणून घेण्यासाठी आपण सगळेजण या कार्यक्रमात जमलोय. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तर आपण अर्थात सगळ्यात पहिले आपले मान्यवर आहेत ऐरोलीचे आमदार गणेश नाईक सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. तेव्हा नवी मुंबई संदर्भात नेमकं, कारण सुरुवातीपासून नवी मुंबई शहराचा प्रवास तुम्ही जवळून पाहिलेला आहे, तुम्ही काम केलेलं आहे, त्यामुळे निश्चित तुमच्याकडून आज हे सगळं अनुभवायला आणि ऐकायला आम्हाला खूप आवडेल. 92ला महापालिकेची स्थापना झाली, 95ला सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि आजवर 2020पर्यंत लोकप्रतिनिधी, आता गेल्या 2 वर्षापासून नो मॅन्स लँड आहे, म्हणजे प्रशासकाकडे कारभार आहे. एकूण ज्यावेळेला नवी मुंबईच्या पहिल्यांदा निवडणुका झाल्या त्यावेळेला इथली लोकसंख्या 4.5 लाख होती, 57 वॉर्ड होते. सुदैवानं नवी मुंबईतल्या जनतेनं माझ्या नेतृत्वाखाली त्यावेळेला 34 नगरसेवक निवडून आणून या शहराचे पहिले महापौर संजू नाईकांना होण्याचा मान मिळाला. तो राजकीय दृष्टिकोनातून जर का आपण जर विचार केला तर सातत्यानं 25 वर्षे एका शहरामध्ये 14च्या आता लोकसंख्या 4.5 लाख लोकसंख्या आता 14.5 लाख झालेली. 25 वर्षे माझ्यासारख्या त्यावेळच्या तरुण, नंतर मधल्या काळात प्रौढ आणि आता ज्येष्ठत्वाकडे आलेल्या एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला या शहराच्या लोकांनी 25 वर्ष सन्मानित केलं. माझ्या नेतृत्वाखाली सगळे महापौर निर्माण झाले. 2000 साली मी शब्द दिला होता इथल्या नवी जनतेला की येथे 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. देशामध्ये एकही असं शहर नसेल की ज्या शहरामध्ये 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढली नाही, परंतु पुन्हा शहराचा विकास पण थांबलेला नाही. शहराचा विकास वाढतच गेला. आता खरं म्हणजे आम्ही स्वतःचंच कौतुक करावं असं भाग नाही की त्याच्यामध्ये माझ्याबरोबर मी जे सुचवलं त्या पद्धतीनं नगरसेवकांनी कारभार करून घेतला, प्रशासनानं साथ दिली, जनतेनं साथ दिली, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडियाचा सगळ्यांचा त्याच्यात निश्चितपणे हातभार लागला. त्यावेळेला मोरवे धरण हे शासनाला न परवडणारं धरण ठरलं होतं. तत्कालीन पाणीपुरवठा खात्याचे मंत्री आर आबा पाटील यांनी सगळ्यांना साथ घातली की धरण घेता का धरण, जसं म्हणजे घर देता का घर, जसं ते त्या नाटकामध्ये जसे आव्हान केलं जातं तसं धरण घेता का धरण, पण कोणी घेतलेलं नाही. संजू नाईक 2000 साली महापौर झाल्यानंतर संजू नाईकांची आभारची भेट झाली ना, संजूला त्यांनी सांगितलं संजू असं धरण आहे. संजूनी मला फोन लावला तर म्हटलं 1 मिनिटात सांगा आम्ही घेतो. आज नवी मुंबईची जनता 24 तास 7 दिवस पाण्याने परिपूर्ण त्या ठिकाणी आहे. म्हणजे MIDCचा काही
पाणी बारवी डॅममधून येतो आहे. पण आज नवी मुंबई इतकी पाण्याच्या बाबतीमध्ये परिपूर्ण असलेलं शहर ह्या मुंबई किंवा ठाणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात कुठंच नाही. ते करताना STP आज वस्ती साधारण 14.5 लाखाची, 30 लाख वस्ती करता सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट तयार करून ठेवलेले आहेत. ठाणे बेलापूर रोड हा टोल टॅक्स फ्री रोड त्या ठिकाणी आम्ही दिला. MIDC सांगत होती की आम्ही बांधतो आणि आम्ही टोल घेतो. म्हटलं आम्हाला तुमची गरज नाही. किंबहुना आता इंग्रजी ही व्यापाराची आणि शिक्षणाची भाषा आहे, हिंदी राष्ट्रभाषा आहे, मातृभाषा आपली मराठी आहे. कंपल्सरी मराठी ठेवून, हिंदी ठेवून दुसरे इतर विषय सगळे इंग्रजीमध्ये घ्यावेत. त्याला लोक बोलले की शासनाचं अनुदान मिळणार नाही. म्हटलं परवा नाही. आणि आता टप्प्याटप्प्यानं एकेका वॉर्डमध्ये CBSEच्या शाळा आम्ही सुरू केल्यात. भविष्यकाळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळेल. आज विविध शहरामध्ये मराठी शाळा बंद पडल्या. नवी मुंबईच्या म्हणजे जिल्हा परिषदकडून महानगरपालिकेकडे आल्या. महापालिकेच्या शाळांचा पट वाढता आहे फक्त नवी मुंबईमध्ये. हे परत मी बोलतो नाही, आपण तपासून बघा. जनसामान्यांच्या अपेक्षा जास्त नसतात. रोटी कपडा मकान ही जशी मूलभूत गरज आहे तशी महानगरपालिका क्षेत्रात राहताना वॉटर मीटर गटर ह्याच लोकांकडे बघितलं जाते. नवी मुंबईमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये जितक्या पद्धतीनं स्पर्धा निर्माण केल्या जातात देशातले कुठल्या शहरामध्ये नसतील. आपण फक्त माहिती घेऊन घ्या. आणि अशा प्रकारचं भविष्यकाल नजरेत घेऊन मी मागच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादांना उद्देशून माझ्या भाषणात सांगितले की नवी मुंबईच्या पाण्याच्या बाबतीमध्ये रिअलोकेशन ऑफ वॉटर, पाण्याचं पुनर्वाटप करण्याची भूमिका आपण घ्या. महासभेचा ठराव येईल. टाटा हायड्रो पॉवरचं जे खोपोलीतून पाणी जे वीज तयार होते ते पाणी सगळं खोपोली मार्गे पाताळगंगेतून 2-2.5 महिने पावसाळ्यामध्ये ते खाडीत जातं. त्या कालखंडामध्ये ते पाणी नवी मुंबईला तिथे भोकरपाडा नावाचं ट्रीटमेंट प्लांट आहे तिथे जर दिलं तर मोरबे धरणाचा वॉल बंद करून ठेवून तो ओव्हरफ्लो होण्याची वाट बघणार आणि तोपर्यंत 2 महिने हा इथलं पाणी वापरणार. भविष्यकाळामध्ये साधारणपणे 2035पर्यंत या शहराची लोकसंख्या 30 लाखाच्या पलीकडे जाईल. त्यावेळेला पाण्याची फार दुर्भिक्ष त्या ठिकाणी वाटेल. आणि म्हणून भविष्यकाळामध्ये कसल्याही अडचणी येऊ नयेत याकरता दूरदृष्टी ठेवून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. ह्या निवडणुका साधारण एप्रिलमध्ये होतील. जूनमध्ये महापौर बसला जाईल. त्याच्यानंतर पहिल्या महासभेमध्ये काही गोष्टी म्हणजे साधारणपणे आता फोर्टिस हॉस्पिटल आहे हे बांधलं गेल्यानंतर ज्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं नव्हतं, मी गोरगरिबांना त्या ठिकाणी म्हणजे ट्युमरचं ऑपरेशन, हार्टचं ऑपरेशन, किडनीचा किंवा लंग्सचा किंवा लिव्हरचा त्याकरता अफोर्डेबल नव्हता. आता त्या ठिकाणी ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे किंवा पिवळा रेशन कार्ड आहे त्या घटकांना 15, 20, 25 लाखापर्यंतची बिलं 0 पैशांनी त्या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट मिळते. सध्या या दरवर्षाला 800 पेशंट आहेत. पुढच्या कालखंडामध्ये ऐरोलीच्या हॉस्पिटलमध्ये, नेरूलच्या हॉस्पिटलमध्ये आणि बेलापूर हॉस्पिटल आणखी 800 वाढवून जी आज थोडांना वेटिंगमध्ये राहावं लागते ती सोयीसुद्धा आम्ही पूर्ण करणार आहोत. कोस्टल रोड निर्माण करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी प्रस्ताव मी माननीय अजितदादांकडे पाठवलेला आहे. त्याच्या पलीकडे अजून एक विक्रोली टू महापा अशा प्रकारचा ब्रिज करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. साधारणपणे 500 स्क्वेअर मीटरच्या वरचे भूखंड सिडकोनी विकावेत अशा प्रकारचा फतवा नगरविकास खात्याने काढला होता. मी विधानसभेमध्ये त्याला विरोध केला आणि माननीय MD सिडकोचे त्यांनासुद्धा मी पत्र दिलं आणि त्या विधानसभेत मांडलं. त्याच्यानंतर त्यांनी थांबवलेले. बाब असे की आपल्या नोडमध्ये, सेक्टरमध्ये, वॉर्डमध्ये जे हॉस्पिटल पाहिजे, शाळा पाहिजे, गार्डन, मैदान, मार्केट एवढ्या गरजा झाल्यानंतर मग सिडकोनी ते दुसरे भूखंड विकावेत आमचं काय म्हणणं नाही. परंतु या शहराच्या लोकांच्या भावनेशी खेळून जर कोणी व्यापार करत असतं तो व्यापार करू देणार नाही.
शेवटी माझं म्हणणं की या शहरावर तुम्ही प्रेम करत असाल तर शहराच्या जनतेच्या भविष्य आजची नको, येणाऱ्या 25 वर्षाची 30 वर्षाची तुम्ही सोय केली पाहिजे आणि निश्चितपणे तशा प्रकारची रचना आम्ही केलेली आहे. जसं तुम्ही म्हणालात की हे विजन प्रत्येक नागरिकासाठी, राजकारण्यासाठी, सगळ्यांसाठी, नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हेच विजन, हेच विचार प्रत्येकाने ठेवायला हवेत. कारण आपण ज्या क्षेत्रात राहतोय, ज्या शहरात राहतोय त्याचं आपण देणं लागतो, ही सामाजिक जाणीव प्रत्येकाला असणं निश्चित तितकंच आवश्यक आहे. सर, पुन्हा एकदा आपले आभार की आपण वेळ दिलात, आमच्याशी बोललात आणि नवी मुंबईचं जे विजन आहे तुमचं ते तुम्ही आज आमच्यासोबत शेअर केलं, त्यासाठी खरंच तुमचे आभार. डॉक्टर संजय मुखर्जी, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सिडको आपल्यासोबत उपस्थित आहेत. नवी मुंबईबाबतचा सध्याचा संपूर्ण राज्यभरातल्या विकासादरम्यानचा आवाज नेमका काय म्हणतोय, सध्याची स्थिती काय, यावर बोलण्यासाठी आज सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर, सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी हाच आहे की नवी मुंबई शहर वसवलं गेलं, म्हणजे थेट ग्रामपंचायतीतून महापालिकेत त्याचं रूपांतर झालं आणि जबाबदारी सिडकोवर होती. तर ह्या संपूर्ण प्रवासाकडे आणि आत्ताचं नवी मुंबई शहर ज्या दिमाखात उभं आहे त्या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं पाहता? मला वाटते नवी मुंबई जे आहे ते अर्बन डेव्हलपमेंटचा एक फार मोठा इनोव्हेशन आहे आणि 1970मध्ये एक गव्हर्नमेंटने एक कमिटी अपॉइंट केली होती आणि तत्कालीन जे शासन होते त्यांनी ती कमिटीच्या रिपोर्टला मान्यता दिली आणि एक संपूर्ण भारतामध्ये ही मॉडेल कुठेही नाही आहे. मॉडेल अशी की जे बंजर जमीन आहे, जे वेस्टलँड आहे, त्या वेस्टलँडला ॲक्वायर करून त्याला डेव्हलप करून लँड यूज त्या ठिकाणी देणे आणि लँडला मॉनिटाईज करून शहराला सेटअप करणे, ही जी संकल्पना आहे ती संकल्पना त्यावेळेस केली. त्यावेळेस 1970ला असं प्लॅनर्सला वाटलं की मुंबईमध्ये फार शहरीकरण झालेलं आहे. प्लॅनर्सला असं वाटलं की मुंबईला एक सॅटेलाईट टाऊन आपण क्रिएट केलं पाहिजे. त्यांना असं वाटलं की मुंबईवरून इंडस्ट्रीज जी आहे त्या इंडस्ट्रीजला शिफ्ट केलं पाहिजे नवी मुंबईकडे, एक नवीन ठिकाणकडे, आणि त्यामुळे मुंबई आणि त्याची सिस्टर सिटी नवी मुंबई अशा प्रकारच्या प्लॅनिंग झाली. आणि त्यावेळ समजा आता ते ठाणे क्रीक ब्रिज, आपली ऐरोली ब्रिज आहे, ती तशा प्रकारचे ब्रिजेस, तशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर हे क्रिएट झाला. त्यावेळचे प्लॅनर्सनी जे रोड्सचे विड्थ आहे, जे प्लॅनिंग नॉर्म्स आहे, ते प्लॅनिंग नॉर्म्स जे वापर केले, ती पण एक इनोव्हेशन आहे. आणि सर्वात मोठी इनोव्हेशन आहे इकडच्या डेव्हलपमेंट प्लॅन. नवी मुंबईमध्ये एक्झॅक्ट डेव्हलपमेंट प्लॅन नाही आहे. नवी मुंबई हॅज अ झोनल सिस्टम ऑफ प्लॅनिंग आणि झोनल सिस्टम ऑफ प्लॅनिंग असल्यामुळे देर इज अ लॉट ऑफ फ्लेक्सिबिलिटी आणि त्यामुळे जसं काळ बदलत गेला तशा प्लॅनिंगमध्ये एरिया, झोन्स, मोड ऑफ डेव्हलपमेंट हे सगळं बदलत गेला आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये एक फार सुंदर प्लॅन्ड आणि स्मार्ट सिटी अशा प्रकारे हे डेव्हलप झालेलं आहे. आज जर आपण नवी मुंबईला आज बघितलं तर आज 1994ला सिडकोने याला डेव्हलप करून याला हँडओव्हर केलं आपले नवी मुंबई महानगरपालिकेला. त्यानंतरही सिडको इथे न्यू टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून विराजमान राहिलेलं आहे आणि सिडकोनी बरेचसे काम केलेले आहे. महापालिकेला एक फार सुंदर टॅक्स बेस जे आहे ते टॅक्स बेस तयार करून मिळालेला आहे. महापालिकेने ती टॅक्स बेसला व्यवस्थित वापर पण करून घेतलेला आहे आणि ह्या महापालिकेला त्यामुळे रेव्हेन्यूचा सोर्स जे आहे ते फार चांगला आहे. या ठिकाणी ऑक्ट्रॉय नव्हता. सेस जे आहे ते आपण फार पूर्वीपासून या ठिकाणी हे केलेलं आहे, जेणेकरून इंडस्ट्रीला या ठिकाणी आणि बिझनेसला या ठिकाणी येण्याकरिता फायदा मिळेल. आणि त्यामुळे आय थिंक इट इज अ व्हेरी सक्सेसफुल एक्सपेरिमेंट आणि ही एक्सपेरिमेंट आता सिडको जे आहे ते पुढे घेत आहे आणि इतर ठिकाणी अशा प्रकारे काम करायची जे आहे ते आमची जे प्रयास आहे ते प्रयास जारी आहेत. पण आता मेट्रोचं एक वेगळं आकर्षण नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या आणि राहायला येणाऱ्या लोकांसाठी निर्माण झालेलं आहे. पण मेट्रो प्रकल्प, त्याची सुरुवात होणं, त्या संदर्भातले सगळे प्रस्ताव येणं आणि आता कामाला सुरुवात होऊन ते प्रत्यक्षात येताना आपण बघतोय, हा प्रवास निश्चित सोपा नव्हता. असंख्य अडचणी आलेल्या असतील. त्या सगळ्याला नेमकं टॅकल कसं केलं? मेट्रो जे आहे दिस इज अ हायली टेक्निकल सब्जेक्ट. याच्यामध्ये फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा फक्त इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इतकं नाहीत. याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिग्नल्स, मेकॅनिकल वगैरे वगैरे, देर आर लॉट ऑफ थिंग्स, ट्रॅफिक, असे बरेचसे डिसिप्लिन्स आहे. आणि ही जे डिसिप्लिन आहे हे सर्व डिसिप्लिनला एकत्र घेऊन जाऊन ह्या प्रकल्पाला करणे आणि त्याशिवाय रेग्युलर ॲडमिनिस्ट्रेशन, जसे लँड ॲक्विजिशन करणे, लँड यूज देणे, TOD पॉलिसी निर्माण करणे वगैरे वगैरे, अशा प्रकारचे जे आहे ते सगळं करायचं होतं. सो इट वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स फॉर सिडको. एंटायरली द थिंग एक लर्निंग एक्सपिरियन्ससारखं होतं. आणि
असं करत करत जेव्हा मी टेक ओव्हर केलं तेव्हा मी बघितलं, आय टूक अ रिव्ह्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट अँड आय थॉट की इट इज टाईम दॅट सिडको इज अ सिटी बिल्डर. तर आम्ही अर्बन डेव्हलपमेंटचे एक्सपर्ट आहोत, परंतु मेट्रोमध्ये 10 वर्षात जितके एक्सपर्टीज आपल्याला पाहिजे तितके एक्सपर्टीज आपल्याकडे नव्हता. सो वी मेड सम चेंजेस अँड सो आम्ही वेगवेगळे मेट्रोचे स्पेशलाइज्ड एजन्सीजशी बोललो की तुम्ही आमचे इंजिनियर म्हणून काम करणार का, विल यू वर्क ॲज अवर इंजिनियर. आणि DMRC अँड महामेट्रो बोथ शोड दे सेड की वी वुड लाईक टू वर्क विथ यू. आणि आता महामेट्रोला आपण इंजिनियर म्हणून केलेला आहे. सो प्रोजेक्ट इज ऑफ सिडको बट द इंजिनियर टू द प्रोजेक्ट, द चीफ इंजिनियर अँड एव्हरीथिंग इज फ्रॉम महामेट्रो. आणि आता ते प्रकल्पाचं जे काम आहे ते काम पूर्ण झालेलं आहे. आणि आता क्लिअरन्सेससाठी आपण वाट बघतो आहोत. क्लिअरन्सेसमध्ये सर्व क्लिअरन्सेस आलेलं आहे. द लास्ट क्लिअरन्स ऑफ द रेल्वे बोर्ड, द CMRS रिगार्डिंग द सिव्हिल स्ट्रक्चर्स, फक्त तेवढं बाकी आहे. तर ती आता जसे मिळाली तर नवी मुंबई मेट्रो लाईन 1चा जे पहिला फेज आहे ते पहिला फेज चालू होतील आणि नंतर आपण लाईन 1चा सेकंड फेज चालू करू. लाईन 2, लाईन 3 जे आहे ते लाईन 2, लाईन 3 चालू करू. तर मला वाटतं इट हॅज बीन अ ग्रेट डेव्हलपमेंट इन मेट्रो अँड आय एम व्हेरी होपफुल की पीपल ऑफ नवी मुंबई विल बी एबल टू हॅव देअर फर्स्ट मेट्रो राईड. हम लोग तो ऑफिसर आहे, सो ॲज अ पार्ट ऑफ द टीम आम्ही आमचे मेट्रो राईड घेतलेले आहे. पण पीपल ऑफ नवी मुंबई विल गेट द मेट्रो राईड व्हेरी सून. अँड त्याचे बाकी जे मेंटेनन्स, त्याची एक फीज, त्याचे बाकी सगळं जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग झालेली आहे. जस्ट एज वी गेट द क्लिअरन्सेस मेट्रो विल स्टार्ट. नवी मुंबई शहर वसवलं जाणं आणि आता थेट विमानतळ येणं इथपर्यंतच्या प्रवासात जो कोणी भूमिपुत्र आहे किंवा जे तिथले मूळ रहिवासी आहेत त्यांचा संघर्ष मात्र सुरू असलेला अजूनही काही प्रमाणात दिसतो. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, आय थिंक आपण जेव्हा कोणताही प्रकल्प करतो, वन थिंग शुड बी व्हेरी व्हेरी क्लिअर. जे प्रकल्पग्रस्त असतात ते केंद्रबिंदू असतात. दे आर द मोस्ट इम्पॉर्टंट पीपल आणि आपल्याला हे नजरेस ठेवायलाच पाहिजे. ते जमीन देत आहे आणि ते बरेचसे वर्ष तिकडे राहतात. त्यांचे लाईव्हलीहूड, त्यांचे वे ऑफ लाईफ, ते सगळं हा प्रोजेक्टमुळे बदलू शकते. फार महत्त्वाची गोष्ट आहे. एक प्रकल्प जेव्हा येतो, मे बी मोस्ट पीपल आर बेटर ऑफ, सम पीपल मे नॉट बी बेटर ऑफ. सो ॲज गव्हर्मेंट किंवा ॲज अ अथॉरिटी हे आमचं कर्तव्य आहे की आपण हे लक्ष ठेवायला पाहिजे की आर वी लुकिंग आफ्टर द प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल. सिडकोमध्ये जेव्हा आपण 95 विलेजेसमध्ये हा प्रकल्प सुरू केला त्यावेळेस सुरुवातपासूनच म्हणजे प्रकल्पग्रस्तांना केंद्रबिंदू ठेवायचा आपल्याकडे एक पद्धत होती आणि आपण त्यांच्यासाठी वेगवेगळे स्कीम्स राबवले. संपूर्ण देशामध्ये लँड फॉर लँडची मॉडेल सर्वात प्रथम सिडकोमध्ये आली. 12.5% जमीन आपण त्यांना द्यायला सुरुवात केला आणि त्यामुळे प्रकल्पामध्ये जे फायदा इतरांना मिळते ती फायदा त्यांनाही मिळावा अशा प्रकारचे आपण एक मार्ग करून दिले. नंतर एअरपोर्टचा जेव्हा प्रकल्प आला तेव्हा त्याला आपण इम्प्रूव्ह केलं आणि 22.5% एक स्कीम केलं. तर 10% जे आहे इन्स्टेड ऑफ कॅश कॉम्पन्सेशन आपण लँडच्या माध्यमातून आपण देत असतो. लँड देत असताना आपण त्यांची एक संपूर्ण 100% डेव्हलपमेंट करून देतो. डेव्हलपमेंट करून देत असताना ही जे नवी मुंबईच्या भागमध्ये आपण बसलेलो आहोत याच्यामध्ये जे स्टँडर्ड्स आहेत तीच स्टँडर्ड्स त्या ठिकाणी असावा हे आपण लक्ष ठेवत असतो. आणि याशिवाय एअरपोर्टमध्ये जसे ज्यांचे घरं गेले त्यांना आपण तिप्पट 3 टाईम्स लँड त्यांना देण्यात आलेलं आहे. ते रेंटल्स देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे स्कीम्स जे आहे ते गव्हर्मेंटने डिक्लेअर केलेलं आहे. आणि असे मी नाही पण मेनी एक्सपर्ट्स आर सेईंग की देशामध्ये सर्वात चांगलं पुनर्वसन पॅकेज जे आहे ते एअरपोर्टचे प्रकल्पग्रस्त लोकांना देण्यात आलेलं आहे. आणि आय मस्ट से की फार चांगलं कोऑपरेशन त्यांच्याकडनं मिळालेली आहे आणि त्यामुळे भूसंपादन जे आहे ते भूसंपादन आता कंप्लीट झालेलं आहे आणि पुनर्वसन जे आहे ते जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. काही विषय जे आहे ते काही विषय आहे आणि त्या विषयावर सिडकोचा बारकाईने लक्ष आहे. आता जी लोक नवी मुंबईमध्ये घरी घेऊ इच्छित आहेत त्यांच्याकडे त्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून आता सिडको काय नवीन प्लॅनिंग करते? ॲक्च्युली सिडको हाऊसिंगमध्ये जर आपण बघितलं तर आपण कदाचित देशाचा आणि किंबहुना कदाचित विश्वाच्या सर्वात मोठा हाऊसिंग स्कीम आपण इम्प्लिमेंट करत आहोत. फेज 1मध्ये आपण 23,500 घराची स्कीम केली. फेज 2मध्ये आपण 90,000 घराची स्कीम आता विद्यमान चालू आहे. फेज 3ची 1,00,000 घराची प्लॅनिंग जी आहे ते आमच्याकडे आज चालू आहे. ही नवी मुंबई परिसरामध्ये आणि नवी मुंबई परिसराच्या बाहेर पण आपले हाऊसिंगचे बरेचसे स्कीम्स जे आहे ते स्कीम्स चालू आहे. सो वी आर हाऊसिंग इज आवर टॉप फोकस. कोविड वॉरियर्ससाठी आपण एक स्कीम जी आहे हाऊसिंगची राबवली अँड बाय द ग्रेस ऑफ गॉड
त्याच्यामध्ये ऑल ओव्हर द स्टेट कोविड वॉरियर्सनी पार्टिसिपेट केला आणि त्या स्कीममध्ये ज्यांना घराची आवश्यकता होती त्यांना घरं दिले. आपण त्यांच्यासाठी लोन्स वगैरे जे आहे ते लोन्स अवेलेबल करून देण्याकरिता बँकेकडनं आपण हे केलेलं आहे. आणि आत्ता सिडकोची जे कोणी हाऊसिंग स्कीम असतील त्या हाऊसिंग स्कीममध्ये देर विल बी अ टाय अप विथ द बँक आणि देर विल बी बँक्स हू विल बी गिविंग यू लोन्स. सो सपोज यू हॅव टू पे द EMD. तर EMD भरण्याकरितासुद्धा आमच्या बँक्स आहे पॅनलमध्ये ते तुम्हाला 90% ऑफ द EMD फंड करतात. सो यू हार्डली हॅव टू पे एनिथिंग आउट ऑफ युअर ओन पॉकेट. आणि बाकीचे जे अमाऊंट आहे त्याला फंड करण्याकरिता पण बँक आपल्याकडे आमच्या पॅनलमध्ये आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स या प्रोजेक्टमध्ये सिडकोची बरीच नवीन कामं सुरू आहेत, तर त्याबद्दल ऐकायला सुद्धा आम्हाला आवडेल. सो द सेंटर ऑफ एक्सलन्स इज अ सेंटर ऑफ स्पोर्ट आणि त्याच्यामध्ये मेन स्पोर्ट जे आपण फोकस करतो आहे ती फुटबॉलच्या इज अ गेम ऑफ फुटबॉल. आणि या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आता आपण काम जे आम्ही सुरू केले आणि कंप्लीट केले ते आहे फुटबॉल पिचेस. तर अशा प्रकारचे 2 पिचेस जे आहे जे FIFA मानकाचे आहेत, FIFA स्टँडर्ड्स. तर त्याचे एव्हरीथिंग इज सर्टिफाईड बाय FIFAची टीम आली होती आणि त्यांनी त्याला सर्टिफाय केलेलं आहे. अशा प्रकारचे आपण या MMR रिजनमध्ये पहिले असे पिचेस तयार केलेले आहेत आणि एकूण आपल्याला 4 पिचेस तयार करायची आहे. त्यानंतर आपल्याला एक FIFA स्टँडर्डच्या एक फुटबॉल स्टेडियम तयार करायचं आहे. तर बेसिकली कसं आहे की आपल्याकडे जे फुटबॉल स्टेडियम्स आहेत त्याच्यामध्ये कसं असतं की फुटबॉल असते, त्यानंतर ट्रॅक अँड फील्ड असतात आणि त्यानंतर स्टँड्स असतात. सो हे फुटबॉल स्टेडियम्स नाहीत. फुटबॉल स्टेडियममध्ये फुटबॉल ग्राउंड अँड देन देर आर द स्टँड्स आर देअर. तर FIFAचे मानक जे आहे ते FIFAचे मानक कसे असतात, वेगळे असतात. तर अशा प्रकारचे एक FIFA मानकाचे एक स्टेडियम निर्माण करायचं काम ते आपण आता सुरू करणार आहोत. पिचेस जे आहे त्यापैकी 2 पिचेस आपण कंप्लीट केले आणि त्याचे उद्घाटन जे आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन नुकत्याच झालेलं आहे. आणि 2 पिचेस जे आहे ते 2 पिचेस आपल्या आता कंप्लीट होतील. सो नॉट ओन्ली दॅट, ॲक्च्युली आपण आता जे नवीन एरिया डेव्हलप करत आहोत त्या नवीन एरियामध्ये वी आर फोकसिंग अ लॉट ऑन व्हॉट यू डू आफ्टर ऑफिसच्या नंतर काय. सो ऑफिसच्या नंतर आणि ऑफिसच्या पहिले काय. सो मेनली इट इज स्पोर्ट्स. तर स्पोर्ट्समध्ये आपण वेगवेगळे प्रकारचं काम करत आहोत. आपण महाराष्ट्र MCA जे आहे MCAच्या बरोबर आपण चर्चेत आहोत. तर क्रिकेट ग्राउंडसाठी आपण ते करतो आहे. त्यानंतर आपण महानगरपालिकेला बरेचसे प्लेग्राऊंड्स वगैरे आता हँडओव्हर केलेले आहे. तर त्या ठिकाणी जे ट्रॅक अँड फील्ड आहे किंवा लोकल स्पोर्ट्स आहे कबड्डी खो खो वगैरे हे महापालिकामार्फत हे असू शकते. ज्या स्पोर्ट्समध्ये थोडासा खर्च आहे परंतु ज्या स्पोर्ट्समध्ये इंडिया इज डुईंग व्हेरी वेल त्याच्यासाठी आपण आता हे करतो आहे. तर देर इज अ गेम ऑफ रग्बी. त्या रग्बीसाठी आपण रग्बी असोसिएशनला जागा दिलेली आहे आणि ही एक फार नवीन स्पोर्ट झालेली आहे. जुनी जी अमेरिकन फुटबॉल आणि रग्बी होती त्याचे रूल्स आता बदललेले आहेत. अँड नाव इंडिया इज डुईंग व्हेरी वेल इन दिस स्पोर्ट. तर त्यामुळे आपण त्यांना जागा दिलेला आहे. तशाच प्रकारे गोल्फ, आपल्याकडे गोल्फ कोर्स होता तर ती गोल्फ कोर्समध्ये फक्त 9 होल्स होते, 9 होल्स होते. तर इट वॉज नॉट ऑफ द स्टँडर्ड. तर त्याच जागेवर आपण आता 18 होलच्या गोल्फ कोर्स करतो आहे. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की अदिती अशोक फिनिश्ड 4th इन दी ऑलिम्पिक्स. इफ शी वॉज स्लाइटली लकी देन शी वूड हॅव गॉट अ मेडल. आणि अशी एकंदरीत अपेक्षा आहे की येणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये इंडिया विल गेट अ मेडल इन दॅट स्पोर्ट. त्यामुळे इकडचे लोकांना नॉर्मली असं लोकांना वाटतं की गोल्फ श्रीमंतांचा खेळ आहे अशा प्रकारे वाटते. परंतु आपली जे खारघरचं जे गोल्फ कोर्स आहे ती इंटरनॅशनल स्टँडर्डची होईल आणि ती पे अँड प्ले असणार आणि जे कॉस्ट आहे ते कॉस्ट जे आहे ते मिनिमल असणार. सो एनीबडी कॅन गो अँड प्ले गोल्फ देअर. तिकडे तुम्हाला गोल्फ खेळण्याकरिता ज्यावेळेस ते कोर्स कंप्लीट होतील तुम्हाला किटची पण आवश्यकता नसणार. तुम्ही किट पण भाड्याने घेऊ शकतात आणि नंतर गेम जमलं तर तुम्हाला करता येईल. तशाच प्रकारे एक शूटिंगचं आपण एक हे वी आर ट्राईंग टू हॅव अ शूटिंग ग्राउंड. आणि तशाच प्रकारे आपण विभिन्न जे रॅकेट स्पोर्ट्स आहेत त्या रॅकेट स्पोर्ट्ससाठी आपण फॅसिलिटीज जे आहे ते तयार करतो आहे. नक्की सर, धन्यवाद. आपण आज तुमचा वेळ आम्हाला दिलात आणि नवी मुंबईच्या विजनबाबत, सिडकोच्या विजनबाबत आज इतकं सविस्तर आमच्याशी बोललात. तुमचे खरंच आभार. आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि निश्चित आपण त्यांचा सुद्धा सत्कार करणारच आहोत. सृष्टी बाळा नंदगावकर मॅडमचा या ठिकाणी सत्कार करतोय. एकलव्य फाउंडेशन शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारी सेवाभावी संस्था. सृष्टी बाळा नांदगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकलव्य फाउंडेशनच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, कराड, कोकण इथल्या शेकडो पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. मुंबईच्या कामा हॉस्पिटलच्या प्रसूती, स्त्रीरोग, कॅन्सर केअर
आणि बालरोग विभागात कार्यरत परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवल्या. शर्मिला ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवडी विधानसभा क्षेत्रात गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप केलं. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवल्या. रॅगिंगसारख्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. सामाजिक कामात एकलव्य फाउंडेशन नेहमीच अग्रेसर आहे, त्यासाठीच हा सन्मान. मी डॉक्टर संजय मुखर्जी सर यांना विनंती करते की आपल्या हस्ते आपण हा सत्कार करावा. यानंतर मी विनंती करते डॉक्टर संजय रामदास थोरात सरांना आपण व्यासपीठावर यावं. डॉक्टर संजय रामदास थोरात गेल्या 25 वर्षांपासून कल्याण पूर्व भागात निसर्गोपचार तज्ज्ञ अशी ओळख. निसर्गोपचार आणि आधुनिक व्यायाम पद्धतीच्या साह्यानं डॉक्टर थोरात यांनी सांधेदुखी, गुडघेदुखी, मणक्याचे आजार, अर्धांगवायू, मूळव्याध, मुतखडा, थायरॉइडच्या हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले. विना ऑपरेशन, विना औषधी अशी ही उपचार पद्धती. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं केलं. अशा रुग्णांसाठी त्यांच्या श्री गणेश नॅचरोपॅथी सेंटरमध्ये केअरटेकर, थेरपिस्ट यांची 24 तास सेवा उपलब्ध असते. आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. बंगळुरू विद्यापीठातर्फे त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या कार्यासाठीच हा सन्मान. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूयात. लेवी रुबेन सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. LR असोसिएट्स ॲडव्होकेट्स अँड सॉलिसिटर्स हे सर संस्थापक आहेत आणि गेल्या अनेक वर्षांचा अनेक हाय प्रोफाईल प्रकरणं सांभाळण्याचा सरांना अनुभव आहे. तेव्हा निश्चित आम्हाला तुमच्याविषयी सुद्धा जाणून घ्यायला खूप आवडेल. आणि त्याचबरोबर उपेंद्र सोनटक्के सर सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. CEO अँड को फाउंडर ॲक्रिसन ग्लोबल सर्व्हिसेस. CSR फंड हा शब्द आपण नेहमी ऐकतो, मात्र त्याचा नेमका उद्देश काय, त्याचा वापर कशा पद्धतीनं होतो, आणखी काय इनोव्हेटिव्ह त्याच्याबद्दल विचार होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी हे दोन्ही मान्यवर आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी सुरुवातीला लेवी रुबेन सरांकडे जाईन. सर, मुळात सामान्य माणसाला कायदा, न्यायालय या सगळ्या बाबींची बऱ्यापैकी भीती असते. म्हणजे शाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये वगैरे असं आपण अनेक वर्षापासून ऐकत आलेलो आहोत. पण कायदा किंवा न्यायव्यवस्था ही सामान्य माणसासाठीच आहे, त्यांना येणारे प्रश्न सोडवण्यासाठीच आहे. ही गोष्ट सोपी करण्यासाठी आणि लोकांच्या मनातली भीती घालवण्यासाठी म्हणून तुम्ही तुमच्या फर्मच्या माध्यमातून कशा पद्धतीनं प्रयत्न करताय? हे जे प्रश्न आहे हा सर्वांच्या मनात असतं आणि महत्त्वाचं आहे. याचं उत्तर मी 2 तऱ्हेने देईन. एक की सामान्य माणसांच्या मनात न्यायाचं आणि न्यायालयाचं भीती ती असली पाहिजे. तुम्ही जर कोणाला त्रास देता किंवा कोणाचा हक्क तुम्ही घेण्याचा प्रयत्न करता तर ती भीती एकदम जरुरी आहे. पण तुम्हाला कोणी त्रास देतो किंवा तुमचा हक्क घ्यायचा प्रयत्न करतात तर न्याय आणि न्यायालय हे पर्याय खूप महत्त्वाचं आहे. सामान्य माणूस जेव्हा भीती दाखवतो तेव्हा मला असं वाटतं की आम्ही वकिलांचा भूमिका याच्यात खूप महत्त्वाची आहे. आणि वकील आपला काम सरळरीते करतो सुद्धा. पण काय होतं की कुठचे वकील असे असतात जे एकी त्यांना पूर्ण केस समजत नाही किंवा ते लोकांना सांगण्यामध्ये त्यांना काहीतरी भीती किंवा एक इन्सिक्युरिटी असते की आम्ही समजवलं की मग नंतर हे केस जाऊन दुसऱ्या कोणाला करतील आणि फीज आमचे देणार नाही. तर ही जी गोष्ट आहे, ही जी महत्त्वाची गोष्ट आहे की ट्रान्सपरन्सी, क्लायंट्सना कसं त्यांचं केसबद्दल समजवणं, न्यायाबद्दल समजवणं आणि त्यांना दाखवणं की तुम्ही जे काही करता ते तुमच्यासाठी किंवा तुमच्या बेनिफिटसाठीच होतो आहे.
हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून जेव्हा मी आधी दुसऱ्या फर्ममध्ये पार्टनर होतो. एप्रिल 2020 साली आम्ही LRN असोसिएट्स चालू केलं फोर्ट आणि नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईमध्ये सुद्धा होतं पहिलेपासून 2011पासून, बट इट वॉज रन ॲज माय ओल्ड फर्म वेर आय वॉज अ पार्टनर. पण जेव्हा 2020मध्ये आम्ही इथे चालू केलं आमचं LRN असोसिएट्स, तेव्हा मी इथे निश्चय केलं की नवी मुंबईकर हे जे आमच्याकडे क्लायंट्स येतील त्यांना आम्ही पूर्णपणे आमचा वेळ देऊ, त्यांची जे काही त्रास आहे ते समजू, घटना समजू आणि त्यांना हे दाखवून देऊ की वकील तुमच्यासाठी असतो, न्याय आणि न्यायालय तुमच्यासाठी आहे. तुम्हाला पायरी चढायची भीती राहिली नाही पाहिजे. हे जे तुम्ही म्हणता की मी आयुष्यात कधी कोर्टाची पायरी चढली नाही, हे तुम्ही कोणाला त्रास नाही देत असताना हे अनुभव, तुम्हाला जर त्रास होतो आहे तर हा अनुभव बरोबरचा नाही आहे. तुम्हाला त्रास होतो आहे तर तुम्हाला न्यायालयाकडे जावं, हे एक भाग्य आहे. निश्चित सर. मी उपेंद्र सोनटके सरांकडे जाईन. सर, CSR फंड हा शब्द आम्ही नेहमी ऐकतो आणि CSRच्या माध्यमातून आम्हाला मदत झाली असं अनेक फर्म्सकडून सुद्धा ऐकतो, पण नेमका या निधीचा उद्देश काय? CSR म्हणजे कंपन्यांचं जे सामाजिक दायित्व आहे तो फंड आहे हा. 2013च्या अगोदर बऱ्याच कंपन्या CSR माध्यमातून काम करत होत्या, सामाजिक कार्य करत होत्या, परंतु ते स्ट्रक्चराईज नव्हतं. 2013मध्ये जो CSR ॲक्ट आला त्याच्यानंतर त्याला म्हणजे गव्हर्नमेंटने एक मार्गदर्शिका तयार केली की तो प्रोजेक्ट CSRचा कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केला पाहिजे. आणि हा फंड म्हणजे जो सरकार आता करत आहे किंवा जे इंटरनॅशनल फंडिंग एजन्सीज मदत करतात डेव्हलप्ड कंट्रीजसाठी, तसंच आपल्या इंडियामध्ये CSR फंड हा जे लेस प्रिव्हिलेज लोक आहेत, ज्यांना गरज आहे, अशा लोकांच्या विकासासाठी वापर करण्यासाठी हा फंड तयार केलेला आहे. आणि एका दृष्टीनं हे कंपनीचं एक सामाजिक दायित्व त्यातून दिसून येतं. त्यांच्या जे व्हॅल्यूज आहेत बिझनेसच्या ते पण त्याच्यामधून दिसून येतात आणि लोकांचा पण त्यातून फायदा होतो. हा ॲक्ट आल्यानंतर बरंच काही चेंजेस झालेले आहेत. कंपन्यांचा जे सोशल सेक्टरकडे जो ओघ आहे तो बऱ्यापैकी वाढलेला आहे आणि सरकार आणि CSR मिळून अनेक प्रोजेक्ट सक्सेसफुली आता सध्या राबवले जातात. आणि मला सांगायला नक्कीच आवडेल की 2019-20चा जो CSR फंड होता तो 24,688.66 करोड होता. म्हणजे एवढ्या प्रमाणात CSR फंड इंडियामध्ये खर्च केला गेला आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पण तो अजून वाढत जाईल जसं कंपन्यांचा बिझनेस वाढेल. तर हा फंड जो आहे तो नेमका जे गरजू लोक आहेत त्यांच्या विकासासाठी हा निधी उपलब्ध केला जातो. कोविड काळामध्ये या फंडची तुम्हाला खूप मोठी मदत झाली किंवा मदत देण्यासाठी CSR फंड हा खूप महत्त्वाचा दुवा ठरला असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच. फक्त असं झालं की आपल्याकडे कोरोना जो आहे कोविड-19 एक फेब्रुवारी-मार्च 2020च्या आसपास आला आणि जनरली CSRचं जे बजेटिंग असतं ते एप्रिल टू मार्चमध्ये होतं. तर तो जो काळ होता त्यावेळेस ऑलरेडी CSRचे फंड एक्झॉस्ट झालेले होते जे प्लॅन केलेलं होतं त्या वर्षासाठी. त्यामुळे पाहिजे तेवढा फंड त्यावेळेस युटिलाइज करता आला नाही. तरी पण बऱ्याच कंपन्या आहेत की ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतला, एक्स्ट्रा फंड त्यांनी बोर्डकडून ॲप्रूव्ह करून कोविड काळामध्ये लोकांना मदत करण्यासाठी तो फंडचा वापर केला गेला. मग त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स असतील, ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस असतील किंवा सॅनिटायझर्स, बऱ्याच कंपन्यांनी लोकांचा जो रोजगार गेला होता, कारण जे डेली वेज लेबरर्स आहेत किंवा ज्यांचं इन्कम शुअर नाही आहे अशा लोकांचं लॉकडाऊनमुळे खूप परेशानी झाली होती. मी स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो आणि त्यावेळेस बऱ्याच कंपन्यांनी त्यांचे जे डेली नीड्स आहेत त्यासाठी भरपूर मदत केली. तर मी सांगेन की CSRचा खूप मोठा त्याच्यामध्ये रोल होता कोविड काळामध्ये लोकांना मदत करण्यासाठी. नक्कीच, जसं तुम्ही म्हणालात की कोविड काळामध्ये गरज ही प्रत्येकाला होती आणि परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात बदलताना आपण बघितली. मी पुन्हा एकदा रुबन सर तुमच्याकडे येईन. कोविड काळामध्ये तुम्हाला काय बदल जाणवला? आत्तापर्यंत अनेक हाय प्रोफाईल केसेस तुम्ही सांभाळलेले आहेत, पण कोविड काळानंतर विशेषतः या केसेसमध्ये किंवा केसेस घेऊन येणाऱ्या लोकांच्या मानसिकतेमध्ये, संख्येमध्ये अशा पद्धतीनं काही बदल घडताना तुम्हाला दिसला का? आता हा जो प्रश्न आहे कोविड काळामध्ये, बघा, हाय प्रोफाईल केसेस लढणं आणि जिंकणं त्याचं एक समाधान वेगळं असतं. बट या कोविड काळामध्ये जे आम्ही पाहिलं आणि जी परिस्थिती होती मानसिक
आणि आर्थिक तणाव, त्यामुळे एक वेगळा आम्हाला जे प्रसंग दिसवत आला ते आहे की परिवारमध्ये, लोकांच्या फॅमिलीजमध्ये संगती राहून, बिकॉज मे बी फॅमिलिरिटी ब्रीड्स कंटेम्प्ट, त्यासाठी लहान मुलं, स्त्रिया आणि वरिष्ठ नागरिक ह्यांना त्रास व्हावा लागला. आणि तसे आमच्याकडे खूप सारे लोक आली. आम्ही त्यांच्याबरोबर बोलून आम्ही एक निश्चय केलेला, एक निर्णय घेतला की आम्ही परिवाराचे जे दुसरे लोक आहेत त्यांना बोलून आम्ही समजूत घातली आणि त्यांना काउन्सिलिंग केलं आणि पुष्कळशा केसेस आम्ही एका चांगल्याप्रमाणे समाधान केलं. कुठचे केसेस आम्ही आमचे मार्ग जे आम्ही निश्चय केलेला त्याप्रमाणे आम्हाला त्यात सफलता मिळाली नाही. वी वर नॉट सक्सेसफुल. त्यामध्ये आम्ही विनामूल्य काही मूलभूत फीज घेता आम्ही ते केसेस तक्रार दाखल केली. हे एक आम्हाला वेगळं या दिवसामध्ये दिसलं. खूप सारे काइंड ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स और अब्युसिस केसेस. सेकंडली, आर्थिक त्रासामुळे लोकांची फीज देण्याची जी क्षमता होती ती या काळात राहिली नाही. लोक आमच्याकडे केसेस घेऊन आले कारण कॉन्ट्रॅक्ट्स जी करार आहेत ते त्याचं ब्रीचेस, म्हणजे ते लोकांनी आपले गुड्स देता आलं नाही त्यांना, किंवा कुठचे सर्व्हिसेस होते ते सर्व्हिसेस देता आलं नाही. तर तसे केसेस सुद्धा खूप आले. पण कॉर्पोरेट्सकडे किंवा इवन हाय एंड इंडिव्हिज्युअल्स जे म्हणतात त्यांच्याकडे सुद्धा फीज देण्याची ती क्षमता राहिली नव्हती. तेव्हा आम्ही परत त्यांना हात धरलं, त्यांचा केसेस दाखल केले आणि त्यावेळी फीज न घेता आम्ही सांगितलं जेव्हा तुमच्याकडे पैसे येणार तेव्हा तुम्ही फीज द्या. हे एक बदलाव मला कोविडमध्ये खूप दिसून आला. देवाच्या कृपेने हा काल निघेल आणि हा परत परिस्थिती आपली चांगली होईल, तीच माझी मनोइच्छा. निश्चित सर. कोविड काळामध्ये प्रत्येकाला काही ना काही शिकायला मिळालं असं जसं सर म्हणाले. तर तुम्ही आता CSR कन्सल्टन्सी फर्म म्हणून काम करत असताना कोविडच्या काळात स्पेशली जो CSR फंड मिळतोय तो कमी पडतोय असं वाटलं तुम्हाला, किंवा त्याच्या मर्यादा वाढवायला हव्यात असं तुम्हाला वाटून गेलं या काळामध्ये? हो, नक्कीच. कारण कोविड-19ची जी सिच्युएशन होती त्याच्यामध्ये जी गरज होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती, खास करून रुरल एरियामध्ये. आपण अर्बन एरियामध्ये पाहिलं की बरेच गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस अवेलेबल होत्या किंवा प्रायव्हेट लोक पुढे येऊन त्यांनी मदत केली. पण रुरल एरियामध्ये मी पाहिलेलं आहे की खूप गरज होती त्याच्यामध्ये. परंतु दुसऱ्या साईडला असं पण आहे की CSRला हे सिच्युएशन अचानक आल्यामुळे ते पण प्रिपेअर्ड नव्हते. प्लस त्याच वेळेस तुमचं बिझनेस पण त्या लेवलला होत नव्हता, कारण सर्व प्रोडक्शन, सेल्स वगैरे सर्व कमी झालेले होते. तर अशा काळामध्ये जो काय फंड अवेलेबल होता तो त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. पण नक्कीच जी गरज होती त्या मानाने हा फंड अपुरा पडला. येणाऱ्या काळामध्ये मला नक्की आशा आहे की कंपन्या ह्या सर्व जे काय लर्निंग आहे कोविडमधून काही प्रोव्हिजन असं केलं जाईल की जे काही इमर्जन्सीज येतील, नॅचरल असतील किंवा मॅनमेड इमर्जन्सीज असतील, त्याच्यामध्ये अफेक्टेड लोकांना कशी मदत करता येईल त्यासाठी काय प्रमाणात प्रोव्हिजन करता आलं तर ते नक्कीच युजफुल होईल. निश्चित. आणखी एक छोटासा प्रश्न याला जोडून असा विचारेन की CSR फंडच्या माध्यमातून तुम्ही लोकांना मदत केल्यानंतर अनेकविध प्रकारची मदत आहे, फक्त आरोग्य सुविधेसाठी नाही तर विविध गोष्टींसाठी मदत केली जाते आणि तुम्ही दिलेल्या सुविधांचा फॉलोअप घेण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर असते. तर हा फॉलोअप घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स कसा येतो? तुम्ही दिलेल्या सुविधा सातत्यपूर्ण पद्धतीनं तशाच पद्धतीनं तुम्हाला नंतर फॉलोअपच्या वेळी सुद्धा दिसतात? नक्की, म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचा फायदा झालेला असतो आणि लोक ते फॉलो करतात. परंतु अजून पण काही गोष्टी आहेत ज्या आम्ही वारंवार म्हणजे ॲज ए कन्सल्टंट ॲक्रिसंट ग्लोबल सर्व्हिसेस आम्ही CSR आणि NGOला सजेस्ट करत असतो. होतं आहे काय की फंड जो आहे, तर जसं मी सांगितलं की 2019-20मध्ये 24,688.66 करोड हा खर्च झाला. सध्याची इंडियाची पॉप्युलेशन जर 140 करोड आपण पकडली तर प्रत्येक माणसाला 176 कोटी पैसे आले एका वर्षामध्ये.
पण तरीही आज आपल्याला विकासावर बोलावं लागतं किंवा सिच्युएशन जे आहे त्याच्यावर बोलावं लागतं. म्हणजे कुठंतरी काही गॅप आहे आणि तो गॅप सजेस्ट करण्याचं काम आमच्या कन्सल्टन्सीतर्फे आपण करतो. वारंवार मी सांगत असतो की म्हणजे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील किंवा प्रायव्हेट सेक्टरचे प्रोजेक्ट्स असतील, ज्या लोकांसाठी आपण हा प्रोजेक्ट करतोय त्यांचा सहभाग त्यात खूप महत्त्वाचा आहे. प्लॅनिंगपासून ते पूर्ण इम्प्लिमेंटेशन कंप्लीट होण्यापासून त्यांचा सहभाग असेल तरच त्या प्रोजेक्टची ती ओनरशिप घेतील. आणि जर ओनरशिप घेतली तर प्रोजेक्ट सस्टेनेबल होईल. नाहीतर काय होतं की हा प्रोजेक्ट त्या कंपनीचा आहे किंवा हा सरकारचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे मग ते काळजी घेत नाहीत. तर त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असणं म्हणजे त्यांची ओनरशिप त्याच्यामध्ये येईल, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रोजेक्टचे रिझल्ट नक्कीच चांगले येतील त्याच्यामध्ये. निश्चित. जसं तुम्ही दोघांनी आज अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर, कारण हे दोन्ही गोष्टी आम्ही कायम ऐकतो मात्र थोडेसे त्याच्यापासून लांब असतो, आज तुमच्याशी बोलून सविस्तरपणे तुम्ही जी उत्तरं दिलीत त्यामुळे अनेक गोष्टी आज नव्यानं उलगडलेल्या आहेत. पुन्हा एकदा तुम्हा दोघांचेही आभार. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण निश्चित जेव्हापासून सर रुजू झालेले आहेत अनेक बाबी आपल्याला माहीत झाल्यात. महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण राहतोय मात्र तिथे घडणाऱ्या गोष्टी, येणाऱ्या योजना आपल्यापर्यंत कशा पोहोचतील, कशा राबवल्या जातील हे अगदी प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचलं. आणि त्या नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख सर आपण आहात. तर निश्चित राज्यातलं पहिलं वसवलं गेलेलं म्हणजे नियोजनबद्ध शहर आपण म्हणतो आणि असंख्य लोकांचं आकर्षणाचं बिंदू आता नवी मुंबई शहर झालं आहे. या संपूर्ण प्रवासाकडे सध्या आपण प्रशासकीय प्रमुख असताना कसं पाहता? नवी मुंबई शहराची निर्मिती ही फार इंटरेस्टिंग आहे. नवी मुंबई भारतातलं एकमेव शहर आहे जे ग्रामपंचायतीमधनं महानगरपालिकेमध्ये बनलेलं शहर आहे. पार्श्वभूमी जी आहे ती सिडकोच्या माध्यमातून या शहराची निर्मिती करण्याचा विचार करण्यात आला आणि मुंबईची एक सॅटेलाईट सिटी म्हणून याचा विकास करण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. त्यामुळे एक नियोजनबद्ध विकास झालेलं शहर म्हणून नवी मुंबईची ओळख झालेली आपण पाहतो. फार चांगल्या रीतीने शहराचं प्लॅनिंग करण्यात आलं आणि 92 साली जेव्हा महानगरपालिकेची निर्मिती झाली तेव्हापासून अगदी पहिल्या वर्षापासून महानगरपालिकेने या ठिकाणी ज्या सिडकोने डेव्हलप केलेल्या सुविधा होत्या त्या हस्तांतरित करून घेतल्या, त्याचा मेंटेनन्स चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. तसेच नवीन सुविधांची निर्मिती अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला. त्यामुळं 21व्या शतकातलं शहर अशा पद्धतीने नवी मुंबईची ओळख सर्व देशामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. तुम्ही आयुक्तपदाची सूत्र हाती घेतली तेव्हा कोविडचं संकट आधीच आवासून उभं होतं. तर निश्चित तुम्ही कामाची सुरुवात करताना असंख्य अडचणी आल्या असतील. या सगळ्याला कसे सामोरे गेलात? पहिल्या लाटेच्या दरम्यान जेव्हा कोविड त्यावेळी परिस्थिती फार गंभीर होती. तसं पाहायला गेलं तर दुसरी कोविडची लाट होती ती फारच गंभीर होती. म्हणजे पहिल्या लाटेच्या दरम्यान आपल्याला जरी वाटत असलं की जास्त गंभीर परिस्थिती होती मात्र आपल्याला असं म्हणता येईल की पहिल्या लाटेमध्ये भीती जी होती ती फार जास्त होती. कारण अगदी अनप्रेडिक्टेबल असं वातावरण त्यावेळी होतं आणि त्या काळामध्ये महानगरपालिकेवरती सर्व कोविडविषयक सुविधा ज्या आहेत त्या सुविधांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने राखणं, रुग्णसंख्या एका बाजूला वाढत असताना रुग्णसंख्या वाढू नये, जी चेन ऑफ इन्फेक्शन आहे ती ब्रेक करावी यासाठी अनेक बाबी करणं अपेक्षित होतं. एन्फोर्समेंट अपेक्षित होती. त्यामध्ये अनेक विभागांचं कोऑर्डिनेशन अपेक्षित होतं. उदाहरणार्थ पोलीस विभाग असेल किंवा आरोग्य यंत्रणा या सर्वांचं. त्याचबरोबर रुग्णसंख्या वाढत असताना त्या रुग्णसंख्येच्या वाढीच्या प्रमाणाचा दर लक्षात घेऊन त्याला पुरेशी अशी जी हॉस्पिटलची यंत्रणा आहे ती उभा करणं हे फार मोठं चॅलेंज होतं. आपल्याला कल्पना आहे की कोविडच्या पहिल्या लाटेपासून जेव्हापासून पहिला पेशंट संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निघाला तेव्हापासून कोविडची ट्रीटमेंटपासून म्हणजे ट्रीटमेंटची सुद्धा परिस्थिती अशी होती की डॉक्टरांनाही कल्पना नव्हती कशा पद्धतीने ट्रीटमेंट करायची. ट्रीटमेंट प्रोटोकॉल अगदी आपण पाहत होतो की 15-15 दिवसाला रिवाईज होताना दिसत होता आणि जगभरात अशी परिस्थिती होती. नोबडी न्यू एनिथिंग. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेसाठी सुद्धा हे फार मोठं चॅलेंज होतं आणि दररोज जे नवीन चॅलेंजेस येतात ते पाहता एक फक्त आपल्याला ॲडव्हान्टेज होता. कोविड डिडंट स्टार्ट इन इंडिया. कोविड पहिल्यांदा युरोपमध्ये सुरू झाला आणि युरोपमध्ये काय होतं हे पाहून त्याच्या आधारावरती आपली स्ट्रॅटेजी मॉडिफाय करणं, इतर देशांमध्ये काय होतं हे पाहावं, या आधारावरती वेळोवेळी माहिती घेणं आणि त्या पद्धतीने स्ट्रॅटेजी मॉडिफाय करत राहणं हे फार चॅलेंजिंग त्यावेळी काम होतं आणि महानगरपालिकेने पूर्ण ताकदीने त्याचा सामना करण्याचा प्रयत्न केला. नक्की सर. पण ज्या वेळेला महापालिका या सगळ्याला टॅकल करत होती तेव्हा कुठेतरी विकासाचा वेग मंदावला असं तुम्हाला वाटतंय? पहिल्या लाटेच्या दरम्यान नक्कीच म्हणता येईल. कारण पहिली लाट आपण एक साधारणतः 6 महिने पहिल्या लाटेच्या मध्ये होतो आणि त्यावेळी तसं पाहायला गेलं तर दुसऱ्या लाटेमधली रुग्णसंख्या पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये फार जास्त वाढली. मात्र तोपर्यंत एक सिस्टम सेट झाली होती.
जे काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं होतं ते इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी क्रिएट झालं होतं. दुसऱ्या लाटेच्या दरम्यानचे चॅलेंजेस पूर्णतः वेगळे होते. परंतु जो बाकी विकास कामांचा वेग असतो तो पहिल्या लाटेच्या दरम्यान नक्कीच आपला त्या ठिकाणी मंदावला होता. कारण प्रॅक्टिकली लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जे पहिलं लॉकडाऊन मार्च महिन्यात सुरू झालं 2020मध्ये आणि ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत टप्प्याटप्प्याने रिलॅक्स करण्यात आलं, ह्या संपूर्ण लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कोविड वगळता बाकी कामं पूर्णपणे थांबलेली होती. ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर जसजसं लॉकडाऊन रिलॅक्स झालं त्यानंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर यायला सुरू झाली, बाकी कामांना सुरुवात झाली. दुसऱ्या लाटेमध्ये परत थोडासा आपल्याला ब्रेक बसला, बट तिथून पुढे गाडी हळूहळू पूर्वपदावर आलेली आपल्याला दिसते. नक्कीच सर, नवी मुंबई हे शहर स्वच्छ करण्यात तुमचा महत्त्वाचा वाटा आहे आणि स्वच्छ होण्याबरोबर आता सुंदर होताना सुद्धा आम्हाला दिसते. जेव्हा आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कुठेही फिरत असतो, अत्यंत सुंदर पद्धतीनं भिंती रंगवलेल्या दिसत आहेत. लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकाला ते आकर्षित करत आहेत. ही सगळी संकल्पना नेमकी डोक्यात कशी आली आणि मुख्य म्हणजे हे सगळं राबवताना कशा पद्धतीने नियोजन होतं? नवी मुंबई शहराचा स्वच्छतेचा प्रवास हा साधारणतः 6 वर्षापासून चालू आहे. जेव्हापासून केंद्र शासनाने स्वच्छ सर्वेक्षण सुरू केलं तेव्हापासून आपण पाहतो प्रत्येक वर्षी नवी मुंबई एक पाऊल पुढे जात आहे. आणि रँक असेल किंवा ओव्हरऑल स्वच्छता म्हणजे आपण बाकी लोकांची जरी कॉम्पिटिशन तुर्तास बाजूला ठेवली, शहर म्हणून जरी बघितलं तरी प्रत्येक वर्षी फार चांगलं काम झालेलं आपल्याला दिसतं. तर स्वच्छ तर नवी मुंबई डेफिनेटली मागच्या 6 वर्षात फार झालेलं आहे आणि अजून परफेक्शन इज अ नेव्हर एंडिंग गेम. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी करणं गरजेचं आहे, बट आपण आत्तापर्यंत फार जास्त अचीव केलेलं आहे. पण स्वच्छता सोडून सुंदर असणं शहर ही पण एक फार मोठी गरज आहे. आपण सगळेजण ओळखता की जेव्हा आपण एखादं परदेशातलं शहर पाहतो, टी व्हीमध्ये बघू, सिनेमात बघू, त्यावेळी आपल्याला वाटतं ते फार सुंदर शहर आहे. ती भावना आपण आपल्या शहरामध्ये का नाही निर्माण करू शकत? जेव्हा महानगरपालिका नागरिकांकडे जाऊन सांगते की आपण कचऱ्याचं विलगीकरण करा, आपण घरामध्ये कंपोस्टिंग करा, रस्त्यावरती कचरा टाकू नका, त्यावेळी त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षित जे आपल्याला वर्तणूक आहे ती प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांना शहराबद्दल अभिमान वाटला पाहिजे. तो अभिमान वाटण्यासाठी शहर फक्त स्वच्छ असून चालत नाही, शहर सुंदर पण झालं पाहिजे. आज आपण पाहतो की मागच्या 2 वर्षामध्ये नवी मुंबईची हद्द ओलांडल्यानंतर थोडाफार आपल्याला फरक जाणवतो. याचं कारण आहे की ज्या पद्धतीने आपण शहरामध्ये कामकाज करतोय याचा फार चांगला इम्पॅक्ट एक सायकोलॉजीवरती सबकॉन्शियस लेवलला कुठेतरी होत असतो. मला विश्वास आहे की यातून पुढच्या 2-3 वर्षामध्ये अजून चांगल्या पद्धतीने लोकांचा सहभाग आपल्याला वाढवता येईल. नक्कीच सर. आणि जसं तुम्ही म्हणालात की स्वच्छ शहराकडून सुंदर शहराकडे नवी मुंबईची जी वाटचाल सुरू आहे त्यामध्ये 2 आकर्षणाचे केंद्र आणखी आहेत. पहिलं म्हणजे पर्यावरण आणि दुसरं म्हणजे पर्यटन. या दृष्टीने सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेचं काय सध्या नियोजन आहे? पर्यावरण हा जो मुद्दा आहे, मी यावर्षीच्या बजेटमध्ये ह्या मुद्द्यावरती प्रकर्षाने बोललेलो आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदल म्हणजे क्लायमेट चेंज जे आपण म्हणतो, या गोष्टी आपण वारंवार बोलणं गरजेचं आहे. या गोष्टी क्लायमेट चेंज ही पूर्वी फक्त वर्तमानपत्रात बातम्यांमध्ये आपण ऐकायचो ही बाब होती, पण ती आता आपल्या घरामध्ये दारामध्ये आलेली आहे. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. आणि त्यामुळं कुठलंही शासन असो, कुठलीही संस्था असो, खाजगी, शासकीय, निमशासकीय संस्था, या प्रत्येक संस्थेने आपल्या ताकदीमध्ये जी गोष्ट आहे ह्या क्लायमेट चेंजला टॅकल करण्यासाठी ती करणं गरजेचं आहे. नवी मुंबई महानगरपालिका ही एक फार जबाबदार संस्था आहे आणि महानगरपालिका म्हणून सुद्धा आपल्याला या बाबतीत आपलं उत्तरदायित्व ओळखून आत्ताच काही पावलं उचलणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत, अनेक गोष्टी हाती घेतलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक फक्त थोड्याफार ॲक्टिव्हिटीज करत राहणं आणि त्यामध्ये खुश होणं हे योग्य नसून एक काहीतरी आपली दिशा अशा पद्धतीने ठरवली पाहिजे. आमचं ध्येय आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये कार्बन न्यूट्रल बनायचं. म्हणजे जेवढी कार्बन फुटप्रिंट जनरेट होती तेवढी आपण कार्बन फुटप्रिंट्स दुसऱ्या काही ॲक्टिव्हिटीजमधून सेव्ह करू शकलो तर नेट कार्बन इम्प्रिंट आपली 0 होईल. अशा पद्धतीने आपण मार्गक्रमण करतोय. पर्यटनाचा पण मुद्दा आपण मांडला, फार महत्त्वाची बाब आहे. नवी मुंबई कॅन बी डेव्हलप ॲज अ टुरिझम हब ऑफ MMR रिजन. एवढं पोटेन्शियल नवी मुंबईमध्ये आहे. इथलं नैसर्गिक जे आपल्याकडं काही बाबी आहेत त्या सोडल्या तरीसुद्धा इतर अनेक बाबी महानगरपालिका, सिडको यांच्यामार्फत डेव्हलप केल्या जात आहेत, ज्यातून मला विश्वास आहे की पर्यटनाचं एक सुद्धा आकर्षण केंद्र म्हणून नवी मुंबईचा विकास केला जाऊ शकेल. निश्चित सर. आता आयुक्त म्हणून तुम्ही आता ह्या सगळ्या बाबी सांगितल्यानंतर थोडंसं एक वेगळा प्रश्न की एक नागरिक म्हणून तुम्हाला नवी मुंबई शहरातलं नेमकं कोणतं ठिकाण आवडतं हे सुद्धा ऐकायला आम्हाला आवडेल. नवी मुंबई शहर फार सुंदर आहे. म्हणजे जेव्हा मी रायगडमध्ये CO जिल्हा परिषद म्हणून काम करायचो आणि त्यावेळी बऱ्याच वेळी मुंबईकडे जाताना आय यूज टू पास थ्रू नवी मुंबई. आणि पहिल्यापासूनच नवी मुंबईबद्दल एक आकर्षण आहे, कारण फार सुंदर शहर आहे. पाम बीच रोडवरनं जाताना ते जाणवायचं. इव्हन महानगरपालिकेची इमारत आम्ही पाहायचो त्यावेळी
दॅट इज समथिंग डिफरंट, अशा पद्धतीचं इम्प्रेशन क्रिएट व्हायचं. संपूर्ण शहर फार सुंदर आहे, नो डाऊट. आणि ॲज अ ऑर्डिनरी सिटीजन या शहराबद्दल बाकी लोकांच्या ज्या भावना आहेत आणि त्याच माझ्याही भावना आहेत. मला शहर फार हे चांगलं वाटतं आणि हे अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न महानगरपालिका किंवा इतर संस्था सोडा, प्रत्येक नागरिकानं करणं गरजेचं आहे, जेणेकरून एक भविष्यामध्ये एक उदाहरण आपल्याला नवी मुंबईच्या माध्यमातून देता येईल. नक्कीच सर. जसं तुम्ही म्हणालात की अजून लोक त्याच्याकडे भुरळ पडतेच आहे नवी मुंबई महानगरपालिकेची, पण आणखी एक प्रश्न असा की जसं मगाशी तुम्ही म्हणालात की रँकिंग आहे किंवा इतर ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये सातत्यानं नवी मुंबई महानगरपालिका हे नाव आम्हाला ऐकायला मिळतच होतं. प्रयत्न सगळ्या महानगरपालिकांनी केले, पण यश नवी मुंबई महानगरपालिकेलाच मिळालं. हा सक्सेस मंत्र काय आहे? कोणतंही सक्सेस हे एका ॲक्टिव्हिटीमधनं किंवा एका वर्षामध्ये मिळत नसतं. नवी मुंबई महानगरपालिकेचं जे आपण वेगवेगळ्या अभियानांमध्ये नाव होताना पाहतो, याची पार्श्वभूमी मागच्या अनेक वर्षांपासून चालू आहे आणि हे ॲक्युमुलेटेड सक्सेस आहे. त्यामुळे आपल्याला आत्तापर्यंत नवी मुंबईमध्ये जे काम झालं ते त्या अनेक वर्षांपासून ज्या पद्धतीने नवी मुंबईचा कामकाज चाललेलं आहे त्यांना आपल्याला या बाबतीमधलं यश द्यावं लागेल. मोरओव्हर, नवी मुंबई इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द बेटर ॲडमिनिस्ट्रेटेड कॉर्पोरेशन्स. म्हणजे पूर्ण भारतभरातल्या कॉर्पोरेशनचा जर आपण विचार केला तर इट इज सेड की नवी मुंबईचं जे प्रशासन आहे ते इट इज सर्टनली इन अ पोझिशन टू एनेबल गुड गव्हर्नन्स. तर हा जो फरक आपल्याला जाणवतो आणि जो फरक मलाही जाणवतो, मी बाकी अनेक संस्थांमध्ये काम केलं आणि जेव्हा नवी मुंबईमध्ये आलो इथला रिस्पॉन्स पॅटर्न पाहिला तर खऱ्या अर्थाने जो काही एक या ठिकाणी सिनर्जी निर्माण झालेली आहे प्रशासन, लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्यामध्ये, त्या सर्वाच्या सिनर्जीचं हे फलित आहे. निश्चित. सर, तुम्ही इथे आलात, आमच्याशी या सगळ्या व्हिजनबाबत इतकं सविस्तर बोललात, त्यासाठी खरंच आपले खूप आभार. आपल्यामध्ये मराठी मालिकांमधून आणि अर्थात सिनेमामधून सुद्धा घराघरात पोहोचलेल्या तितिक्षा तावडे सुद्धा उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करते की आपण व्यासपीठावर यावं. आसमा सय्यद मॅडम, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. जमीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संस्थापिका आहेत मॅडम. आसमा सय्यद महामुंबई परिसरात जमीन तसंच मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारात स्वतःची नाममुद्रा उमटवणारी उद्योजिका. अगदी कमी वेळेत आसमा आणि संचालक निलेश पवार यांच्या जमीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं यशाची नवी शिखरं काबीज केली. आपल्या पारदर्शक व्यवहारांच्या जोरावर त्यांनी ग्राहकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण केली. मुंबई गोवा महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, JNPT, शिवडी नाभाशिवा सेलिंग आदी प्रकल्पांमुळे महामुंबई परिसराला अनन्यसाधारण महत्त्व आलंय. आसमा यांनी व्यवसायात नवनव्या संकल्पना यशस्वी केल्या. महिलेच्या नावावर सातबारा ही त्यांचीच संकल्पना. महिलेच्या नावावर जमीन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांनी विशेष सवलती दिल्या. अशा उद्योजिकेचा हा सन्मान. याच्यानंतर मी विनंती करते लेव्ही रुबेन्स सरांना की आपण व्यासपीठावर यावं. लेव्ही रुबेन्स, नवी मुंबईमधील प्रथितयश वकील. 1990 साली त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. 1994 पासून सॉलिसिटर म्हणून त्यांनी काम सुरू केलं. आजही त्यांच्या कामाचा आवाका एवढा मोठा आहे की केवळ मुंबई नवी मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत त्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. त्यांच्याकडे कोणी पक्षकार आला की शक्यतो प्रकरण कोर्टात जाणार नाही आणि तारखांवर तारखा पडून अशिलाला रेंगाळावं लागणार नाही, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. अशा पद्धतीनं त्यांनी अनेक प्रकरणं सामोपचारानं मिटवली आहेत आणि आपल्या पक्षकारांची डोकेदुखी टाळली आहे. त्यासाठीच हा सन्मान. त्यानंतर मी विनंती करते अशोक चव्हाण सरांना की आपण व्यासपीठावर यायचंय. अशोक चव्हाण, स्टेरिमॅक्सचे व्यवस्थापकीय संचालक. स्टेरिमॅक्स म्हणजे ब्लू फिल्ड सील मशीन तंत्रज्ञानातील अग्रगण्य नाव. गेल्या 2 दशकांपासून चव्हाण यांच्या स्टेरिमॅक्सनं आपला दबदबा निर्माण केलाय. नोव्हेंबर 2007 मध्ये भांडूपच्या छोटेखानी ऑफिसात त्यांनी
अवघ्या 5,000 रुपये भांडवलावर कंपनीची स्थापना केली. मात्र अवघ्या 8 वर्षात त्यांनी आपल्या मेहनतीनं मोठी झेप घेतली. जगातील 3ऱ्या क्रमांकाचे ब्लोफिल्ड सील मशीन उत्पादक म्हणून त्यांनी आता नावलौकिक मिळवलाय. नवी मुंबईच्या म्हापेमध्ये खास उत्पादन युनिट उभं राहिलंय. स्टेरिमॅक्स इंजिनिअरिंगची एकूण गुंतवणूक आता 100 कोटींवर पोहोचली असून भारतातील टॉप फार्मा कंपन्यांना स्टेरिमॅक्स सेवा पुरवतंय. त्यासाठीच हा सन्मान. आणि यानंतर मी उपेंद्र सोनटके सरांना विनंती करते की आपण व्यासपीठावर यायचं आहे. उपेंद्र हरिभाऊ सोनटक्के, ॲक्रिसेंट ग्लोबल सर्व्हिसेसचे सहसंस्थापक आणि सीईओ. गेल्या 24 वर्षांहून अधिक काळ कॉर्पोरेट कंपन्यांसाठी सामाजिक उत्तरदायित्व अर्थात CSR धोरणं राबवण्यात अग्रेसर असलेलं नाव. अनेक नामांकित कंपन्यांसाठी त्यांनी सामाजिक उत्तरदायित्व धोरणं आखून दिली. केवळ भारतच नाही तर अफगाणिस्तान आणि केनियासारख्या देशांमध्येही त्यांनी 200हून अधिक प्रकल्प उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. शिक्षण, कुपोषण, बालमजुरी निर्मूलन यासाठी सोनटक्के आणि त्यांच्या ॲक्रिसेंट ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीनं महत्वाची कामगिरी बजावली. कॉर्पोरेट कंपन्या, NGO आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून ते काम करत आहेत. त्यासाठीच हा सन्मान. यानंतर मी विनंती करते प्रीतम जनार्दन म्हात्रे सरांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे. 2017 साली एक तरुण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नगरसेवक म्हणून निवडून आला. नंतर तो विरोधी पक्ष नेता झाला. त्याचे नाव प्रीतम जनार्दन म्हात्रे. सत्तेचा उपभोग घेऊपर्यंतच 2020 साली कोविड आला आणि कोविडचे सावट पूर्ण भारतभर पसरू लागले. त्यामुळे अनेक लोकांचे हाल झाले. पण अशा गरजूंसाठी प्रीतम दादा खंबीरपणे उभे राहिले. धान्य वाटप असो किंवा अन्नदान असो, रुग्णालयातील रुग्णांची सोय असो किंवा अँब्युलन्स सेवा, जितकं जमेल तितकं किंबहुना त्याहून पलीकडे जाऊन प्रीतम दादांनी गरजूंना मदत केली. कोकणात आलेल्या चक्रीवादळामुळे रायगड पट्ट्यात फार नुकसान झाले. तळीये गावात दरड कोसळल्याने अनेकांचे राहते घर नाहीसे झाले. तिथे पण प्रीतम दादा सर्वात पहिले पोहोचले व गावकऱ्यांना लागेल ती मदत केली. चिपळूण व महाडमधील पूरग्रस्तांसाठी दादांनी JM म्हात्रे चॅरिटेबल संस्थेमार्फत पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवले व ताबडतोब पाणी काढण्यासाठी लागणाऱ्या मशिनी पाठवल्या. दादा आपल्या ह्या समाज कार्याला आमचा सलाम. यानंतर मी विनंती करते पार्थ अशोक शाजर सरांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे. अशोक छाजर, अरिहंत ग्रुपचे संस्थापक, चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक. गेल्या 20 वर्षांपासून रिअल इस्टेट व्यवसायातील अग्रगण्य ब्रँड. 1994 साली नवी मुंबईत त्यांनी रिअल इस्टेट उद्योगाचा पाया उभारला. अनेक निवासी तसंच व्यापारी संकुलं त्यांनी उभारली. नवी मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रात तसंच राजस्थानातील जोधपूरमध्ये स्वतःच्या नावाचा चांगला ठसा उमटवला. आता क्लोथ ट्रेडिंग, उत्पादन, खाद्यतेल रिफायनरी या क्षेत्रातही अरिहंत ग्रुपचा विस्तार झालाय. छाजर यांच्या डायनामिक नेतृत्वाखाली अरिहंत ग्रुपची प्रगतीपथाकडे दमदार वाटचाल सुरू आहे. त्यासाठीच हा सन्मान. जोशी बिल्डर्स, रिअल एस्टेट क्षेत्रातील विश्वासार्ह नाव. 2010 मध्ये जोशी एंटरप्राइजेस अर्थात जोशी बिल्डर्स कंपनीची स्थापना झाली.
पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात या कंपनीचा विशेष हातखंडा आहे. गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यांच्या सदस्यांना वेळेच्या आत पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करून देण्याची जबाबदारी कंपनी पार पाडत आली आहे. चांगल्या दर्जाची निवासी संकुलं उभारणं आणि चांगल्या दर्जाचं बांधकाम करणं ही उद्दिष्ट जोशी बिल्डर्सनं आतापर्यंत तडीला नेली आहेत. कौस्तुभ गजानन कळके यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी अधिकाधिक प्रगती करत आहे. त्यासाठीच हा सन्मान. झी 24 तासने आम्हाला हा जो रिडेव्हलपमेंट क्षेत्रामधला पुरस्कार देऊन सन्मानित केला त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. ठाण्यामध्ये आम्ही रिडेव्हलपमेंट साधारण आता गेली 15 वर्ष आम्ही करतोय. हा मला असा मिळालेला पहिलाच पुरस्कार आहे आणि मला याच्याबद्दल खूप आनंद होतोय. आणि आत्तापर्यंत जे काम केलं त्याच्यापेक्षा दुप्पट जोराने काम करण्याचा वेग आणि त्याच्यामध्ये ऊर्जा या पुरस्काराने आम्हाला नक्कीच मिळालेली आहे. त्याबद्दल मी झी 24 तासचा परत एकदा आभारी आहे. नवी मुंबईचं व्हिजन जाणून घेताना आपण आता अर्थात अनेक क्षेत्रांबाबत बोलतोय. तर प्रीतम म्हात्रे सर आपल्याशी ते जे समाजसेवेचं कार्य करतात जे म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्या संदर्भात बोलणार आहेत. आणि डॉक्टर संजय थोरात सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत जे निसर्गोपचारची प्रॅक्टिस गेल्या अनेक वर्षापासून करतायत. तेव्हा ह्या दोन्ही विषयांबाबत आपण त्यांचं व्हिजन जाणून घेणार आहोत. सर सुरुवातीला मी प्रीतम म्हात्रे सरांकडे जाईन. ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वर्ष काम सुरूच आहे आणि मुळात संस्था सुरू करणं, कारण जय म्हात्रे सरांनी ही संस्था ज्या वेळेला सुरू केली तेव्हा नेमकं काय नियोजन होतं, याची गरज मुळात का भासली आणि आता तुमच्याकडे ही सूत्र आली आहेत, एक नवीन पिढी म्हणून त्यामध्ये काय नाविन्य आलं आहे? नक्कीच मला सांगायला आवडेल की संस्थेची सुरुवात ही गरजू लोकांना शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा मिळाव्या हा एकमेव हेतू आमच्या बाबांचा होता. आणि ह्याच्यात मला अजून एक सांगायला आवडेल की शाळा ही माझ्या आजोळ म्हणजे मामाच्या गावात 14 विद्यार्थी घेऊन आम्ही सुरुवात केली मामाच्या घराच्या खोलीमध्ये. आणि हा आज वटवृक्ष आज 2000हून अधिक विद्यार्थी माझ्या 3 शाळांमध्ये झालेले मला दिसत आहेत. आणि खरोखर हा मनस्वी आनंद आहे की ही शाळा सुरू करताना मला खरोखर चांगलं वाटतं. आणि अजून एक गोष्ट याच्यात मला सांगावी लागेल की ह्या शाळेची फी किंवा शाळा कुठे असावी, तर ही शाळा आईचा आमचा मानस होता की गरीबातला गरीब विद्यार्थी पण आपला इंग्लिश बोलला पाहिजे, इंग्लिश मिडियमचं त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनेच आम्ही माझ्या 3 शाळा आहेत, वेशवी म्हणजे उरण तालुक्यामध्ये, नंतर खालापूरमध्ये नढाळ आणि उरणमध्ये माझ्या कोळी बांधवांच्या ठिकाणी त्या गावात माझ्या अशा 3 शाळा आहेत. आणि इंग्लिश मिडियमचं शिक्षण देताना म्हणजे नुसतं शिक्षण नाही तर त्याबरोबर मला सांगायला आवडेल की अनेक प्रकारचे मेडल्स, मग ब्रॉन्झ असेल, गोल्ड असेल, ह्या अशा प्रकारचे मेडल्स आज आपल्या गावातली मुलं आणतात आणि याचा खरोखर मला मनस्वी आनंद होतो. निश्चित जसं तुम्ही म्हणालात की गोरगरिबांची मुलंसुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकली पाहिजेत. निश्चित त्यांचं भविष्य लक्षात घेऊन ते उच्च शिक्षण लक्षात घेऊन ह्या शाळांची सुरुवात झाली असेल. पण शिक्षणाबरोबरच तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा ट्रस्टच्या माध्यमातून वेगळे प्रयत्न करताय, तर त्याविषयी ऐकायला आवडेल. महिलांसाठी पनवेल आणि उरण खास करून रायगडमध्ये आमच्या इथे कसे आहेत की मध्यमवर्गीय आणि खालचे जास्त संख्या असल्यामुळे मी दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्यासाठी एक बाजारपेठ म्हणजे बाजारपेठ म्हटलं की ही गावातच शक्यतो येते आणि बाजारपेठ या नावाने आम्ही दरवेळी मोफत स्टॉल्स आणि मग त्याच्यात विविध प्रकारच्या मग सामाजिक क्षेत्रातील असतील किंवा गरजू किंवा आदिवासी आपल्या महिला असतील यांच्यासाठी आम्ही मोफत स्टॉल देतो आणि त्यांना 10-10, 12-12 दिवस तिथे वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस करण्याची त्यांना संधी आम्ही उपलब्ध करून देतो. आणि दुसरा एक विषय राहिला की शासनाच्या मग केंद्र शासन असेल किंवा राज्य सरकार असेल की याच्या ज्या ह्या आहेत आपल्या सुविधा असतात किंवा त्यांच्या ज्या आपण त्याला म्हणतो की स्कीम असतात, ह्या स्कीम पोचवणं फार आपण कमी पडतो त्याच्यात. मग हे काम माझं पर्सनल ऑफिस आहे, त्याच्यातून त्यामार्फत आम्ही त्या महिलांपर्यंत ह्या स्कीम पोचवण्याचं काम करतो आणि ते राबवून घेतो. नुसतं पोचवत नाही तर त्याच्यात त्यांना काय मदत लागेल की ही स्कीम राबवताना काय केलं पाहिजे किंवा एखादी स्कीम समजत नाही मग ते जागेवर फॉर्म भरून मग आम्ही त्यांना ही मदत अशा प्रकारच्या बऱ्याच प्रकारच्या मदत आम्ही करत असतो. रायगड, पनवेल, नवी मुंबई एकंदरीत क्षेत्रामधल्या सगळ्या युवकांसाठी काय नवीन विजन आहे? युवकांसाठी आत्ता सांगायचं झालं तर
खरोखर खूप कामं आम्ही करतो आहे, परंतु त्यातला महत्त्वाचा मुद्दा मी एक सांगेन की सध्याचे आपल्या इकडचे आणि खास करून रायगड पनवेल उरणचे जे युवक आहेत हे नोकरीपासून फार वंचित आहेत. म्हणजे वंचित म्हणजे काय, नॉर्मल नोकरी असेल सुपरवायझिंगची किंवा कुठे वॉचमेन किंवा नॉर्मल कोणी आत्ता आमच्यासारख्या पिढीतले इंजिनियर किंवा कोणी अकाउंटंट झालेत ह्या नोकऱ्या मिळतात. परंतु आत्ता आपल्या इथे नवी मुंबई विमानतळ येऊ पाहतं आहे आणि या विमानतळामध्ये म्हणजे तुमच्या खालच्या वॉर्डबॉयपासून ते कॅबिन क्रूपर्यंत अशा नोकऱ्या असणार आहेत. मग ह्या नोकऱ्यांसाठी खरोखर आपल्याला कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, तर त्याकडे माझं जास्त लक्ष आहे. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण, नाहीतर मग ऐनवेळी एअरपोर्ट काही वर्षांनी तयार होणार आणि मग आपले विद्यार्थी किंवा आपली मुलं जाणार आणि नोकरी मागणार, मग त्यांच्याकडे तो स्किल नसणार, मग त्या स्किलमुळे कुठेतरी सर्टिफिकेट नसणार आणि मग त्यामुळे ते नोकरीपासून वंचित राहू शकतात. मग त्यासाठी त्या स्किलकडे जाण्यासाठी मी फार मोठं काम त्याच्यावर माझं चालू आहे आणि स्वतःहून आम्ही त्याच्यात काहीतरी म्हणजे डेव्हलपमेंट स्किल जे आपण म्हणतो स्किल डेव्हलपमेंट, त्याच्यात मी फार मोठ्या प्रमाणावर काम करतो आहे आणि त्याच्यातून शासनाची मदत असेल किंवा शासकीय मदत घेऊन आपण कोणत्या प्रकारे ती मदत करू शकतो आणि पर्सनल लेवलला माझ्या जेम म्हात्रे संस्थेकडून देखील मी मदत कशी करू शकेल याकडे माझं विशेष लक्ष आहे. जेम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक काम कायम उभं राहत आलं आहे. कोविड काळात त्याची निश्चित जास्त गरज भासली असणार आणि तळीयेसारख्या गावामध्ये सुद्धा जेम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टची मदत सुरुवातीला पोहोचली, हे सुद्धा सर्वश्रुत आहे. एखादा किस्सा, एखादी घटना अगदी लक्षात राहिली असं काही असेल तर आम्हाला निश्चित ऐकायला हवं. नक्कीच कोविड काळात म्हणजे अनेक राजकीय पक्ष असतील, सामाजिक संस्था असतील किंवा वैयक्तिक लेवलला सोसायटीचे कोणी चेअरमन्स किंवा नागरिक असतील, खूप मदतीचा आधार सगळ्यांना मिळाला आहे. परंतु खरोखर मी सांगू इच्छितो की माझ्या संस्थेने म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे कोविडमध्ये आपल्याला ज्याची अडचण भासली ते ऑक्सिजन. कारण ऑक्सिजन ही एक अशी वस्तू होती की त्यावेळी ऑक्सिजनची खूप हॉस्पिटलना देखील मारामार होती आणि अशावेळी करायचं काय की आमच्या पनवेल उरणमधून किंवा रायगडमधून जो पेशंट पॉझिटिव्ह होऊन यायचा तो पनवेलमध्ये यायचा, कारण सगळ्या सुविधा या पनवेलमध्ये होत्या. त्यामुळे आम्हा पनवेलकरांवर आणि उरणकरांवर फार मोठी जबाबदारी होती आणि सगळं बंद असायचं. तर ऑक्सिजन कसं पुरवायचं किंवा टँकर आणून कसं द्यायचं, तर मी आमचे तज्ज्ञ डॉक्टर पनवेलचे आहेत ठराविक आणि त्यातले महत्त्वाचे म्हणजे गुणे डॉक्टर यांच्याशी चर्चा केली असता की त्यांनी मला ऑक्सिजन कॅनची आयडिया दिली. हे ऑक्सिजन कॅन म्हणजे आपलं बॉडी स्प्रे किंवा घरात आपण स्प्रे ठेवतो 8 किलो 6 किलो 9 किलो, मग जेवढे भेटतील तेवढे ऑक्सिजन कॅन मी घेतले आणि इथून तिथून म्हणजे पार हैदराबादवरून मी मागवले त्या कोविडच्या परिस्थितीत. आणि मी काय केलं की अशावेळी आता ते ऑक्सिजन कॅन आपण आणले, परंतु ते लोकांपर्यंत पोचवायचे कसे, मग त्यासाठी मी निपक्षपातीपणाने सगळ्या ग्रामपंचायतींना हाताशी धरलं. मग कोणी सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा सदस्य असतील, यांच्याकडे मी प्रत्येक गावाच्या संख्येप्रमाणे किंवा त्या पॉझिटिव्हच्या संख्येप्रमाणे कुठे 10 कॅन कुठे 15 कॅन ऑक्सिजन कॅन हे मी पुरवले. आणि खरोखर मी एक विषय असा सांगेन की मला चक्क खूप फोन चालू झाले की कारण उरणमधून पनवेलला हॉस्पिटलला यायचं तर अर्धा पाऊण तास लागतो किंवा रायगडमधून तिकडनं पनवेलला यायचं तर 2 तास लागतात. मग पनवेल उरणमध्ये मी जास्तीत जास्त ऑक्सिजनच्या भर दिला, कारण आपण शेवटी पोचणार कसं, किंवा पनवेलमधून पण शेवटचं धानसर गाव आहे तिथून यायला पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात अर्धा पाऊण तास जातो. मग त्या ऑक्सिजन कॅनचा फार वापर झाला, कारण घरपासून हॉस्पिटलपर्यंत येईपर्यंत जी म्हणजे ऑक्सिजनची लेवल डाऊन जायची पेशंटची ती जाऊ नये हा एकमेव हेतू आणि त्या पेशंटला खूप आधार त्यामुळे मिळाला आणि खरोखर त्यांचे आशीर्वाद नक्कीच आम्हाला लाभले असं मला वाटतं. आता या पुढचं विजन ट्रस्टचं काय असेल, आरोग्य सुविधांच्या बाबतीत सुद्धा आणि इतर क्षेत्रातलं सुद्धा? नाही, नक्कीच आता सुविधा देत असताना वेगवेगळे प्रसंग येतात, अडचणी येतात. मगाशीच आपला विषय झाला CSR फंडचा. कसं की जेम म्हात्रे संस्था आणि माझी जेम म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड अशा 2 कंपन्या आहेत, नाव एकच आहे आणि मी सुद्धा एक ऑपोजिशन लीडर म्हणून पनवेल महापालिकेमध्ये काम करतो आहे. तर असा तिहेरी संगम माझ्याकडे आहे. त्यामुळे मला एक असं जाणवतं की नेहमी मी जसं मी मगाशी एअरपोर्ट त्याच्यात नोकरी संदर्भात सांगितलं की यांना शिक्षण देण्याचं आणि ते पण स्किल डेव्हलपमेंटचं हे शक्यतो कोणी फटकन विचार करत नाही, कारण ती परिस्थिती आल्यानंतरच माणूस त्याकडे वळतो. पण मी आधीच विचार करून गेल्या 2 वर्षापासून त्याच्यावर काम करतो. हे एक झालं उदाहरण.
त्याच्यात आणखीन मी माझ्या संस्थेकडून सांगेन की शिक्षण देत असताना माझ्या संस्थेची शिक्षणाची फी म्हणजे अक्षरशः म्हणजे 500 रुपये पर मंथ ॲव्हरेज मी सांगतो आहे, म्हणजे वर्षाला 6,000 रुपये पण होत नाही. आणि त्याच्यात इंग्रजी माध्यमाचं शिक्षण, त्याच्यात बस सुविधा, आणि त्याच्यात म्हणजे अशा DAV वगैरे हे जे स्कूल आहेत ह्या लेवलच्या सगळ्या इमारती माझ्या आहेत. आणि मी कुठेही त्याच्यात कमी पडून देत नाही, म्हणजे स्वच्छतेपासून ते शिक्षणापर्यंत ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत. आणि शक्यतो जनरल नॉलेजचा क्लास हा कोणी शाळा घेत नाही, पण मी दर शनिवारी जनरल नॉलेजचं म्हणजे अर्धा तासच घेतो. यानंतर मी डॉक्टर संजय रामदास थोरात सरांकडे जाईन. श्री गणेश निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून सर तुम्ही अनेक वर्ष निसर्गोपचाराची प्रॅक्टिस करताय. सध्या सगळेजण धकाधकीच्या जीवनातून थोडं बाहेर पडावं, शांत निवांत जगावं यासाठी म्हणून खरं तर विकेंडची वाट बघतात, सुट्टीची वाट बघतात. पण आपलं राहतं घरच तसं असावं किंवा आपलं साधारण वातावरणच तशा पद्धतीचं कायम असावं ह्या दृष्टिकोनातून सुद्धा अनेक जण विचार करताना आपल्याला दिसतात. तर ह्या धकाधकीच्या जीवनातून थोडं बाहेर येण्यासाठी आणि चिंता टेन्शन्स याच्यापासून दूर जाऊन एक सामान्य आणि शांत जीवन जगण्यासाठी म्हणून निसर्गोपचार किती फायदेशीर आहेत? खूपच फायदेशीर आहे. कारण आता आपण ऐकलं आता सरांकडून कोरोना काळामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली की ऑक्सिजनसुद्धा विकत घ्यावा लागला आपल्याला. आज जर आपण प्रत्येक माणसाने ठरवलं की एक झाड लावावं तर नॅचरली ऑक्सिजन आपल्याला मिळेल. दुसरी गोष्ट की आज ह्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रामुख्याने स्वतःकडं कोणी बघायला तयार नाही. साधारण जरी आजार असला आणि दुर्धर जरी आजार असला तरी तो अंगावर काढण्यात येतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तो अंगावर न काढता त्याच्यावर योग्य वेळी उपचार व्हावा, हा सर्वप्रथम. दुसरी गोष्ट, निसर्गोपचार ही जी पद्धती ही सगळ्यांसाठी फायदेशीर ही पद्धती आहे, कसलाही दुष्परिणाम नाही आहे त्याच्यामध्ये. आणि सगळे अनेक थेरपीज आहेत त्याच्यामध्ये. आता जसं की निसर्गोपचाराबरोबर मी आधुनिक व्यायाम पद्धती जो एक व्यायामाचा भाग आहे तो मी विकसित केलेला आहे की जेणेकरून अनेक गोष्टी आपण घरच्या घरीसुद्धा साध्य करू शकतो. सगळ्याच गोष्टीला डॉक्टरांकडे जावं आणि प्रत्येक वेळेला पैसा खर्च करावा, वेळ घालावा असंही नको आहे. कारण आहार आपण बदलू शकतो, आपले योगा आहेत, मेडिटेशन्स आहेत, मुद्रा आहेत, ह्या जरी शिकून घेतल्या आपण, जर व्यसनांपासून मुक्त झालो, काही खाण्यापिण्यांचे जे चायनीज फूड, फास्ट फूड आता इथं प्रमाणाच्या बाहेर झालेलं आहे आणि याचे काही जे दुष्परिणाम होतात हे जर समजलं आपल्याला की याच्यापासून काय दुष्परिणाम होतात तरी आपण यातनं बाहेर पडू शकतो. निश्चित. आणि दुर्धर आजारांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला निसर्गोपचार तितकेच फायदेशीर ठरतात का? हो, नक्कीच नक्कीच. कारण दुर्धर आजारांमध्ये आता म्हटलं गेलं की जसं सांधेदुखी, गुडघेदुखी, मणक्यांचे आजार, अर्धांगवायूसारखे आजार, त्याच्यानंतर आता एक साधा जरी आपण समजतो की मूळव्याध, मुतखडा हा साधा समजतो पण तितकासा साधासा नाही आहे. कारण जर त्याच्याकडेच आपण दुर्लक्षित झालो तर अनेक लोकांना जीवाशी जावं लागतं, ही वेळ येते. किंवा नाहीतर मग डॉक्टरांकडे जाऊन अनेक प्रकारे खर्च करूनही यश मिळेल न मिळेल हा नशिबाचा भाग शेवटी. निश्चित. आणि ज्या पद्धतीने सरांनी आजपर्यंत विना औषध, विना ऑपरेशन्स इतके रुग्ण बरे केलेले आहेत तर निश्चित निसर्गोपचाराची ही ताकद आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही दोघांनीही सांगितलं की या सगळ्यामध्ये आपलं जीवन जगत असताना पुन्हा एकदा सामाजिक जाणीव असणं, ती वृद्धिंगत होत जाणं आणि प्रत्येक नागरिकानं, राजकारणी असो, प्रत्येक क्षेत्रातल्या माणसानं ही सगळी जाणीव कायम शाबूत ठेवणं, कायम अबाधित ठेवणं तितकंच आवश्यक आहे. पुन्हा एकदा तुम्हा दोन्ही मान्यवरांना धन्यवाद देईन. आपण अनेक सिरियल्सच्या माध्यमातून खरं तर पाड्यांना भेटलेलो आहोत. प्रत्येकांच्या घराघरात गेलेल्या आहेत. त्यांची मनवा ही भूमिका असेल किंवा मग सरस्वतीची भूमिका असेल, निश्चित प्रत्येकाच्या लक्षात राहिली आहे. आणि कधीकधी असं होतं की आई किंवा घरातल्या इतर सगळ्याजणी सिरियल बघतात म्हणून मग आम्ही बघतो असं कंटाळवणं जरी असलं तरी काही भूमिका निश्चित लक्षात राहतात. आणि मला वाटतं तितिक्षा मॅडम तुमच्या भूमिका ह्या प्रत्येकाच्या लक्षात राहिल्या आणि घरातल्या फक्त महिला मंडळ नाही तर इतर सगळ्यांनी देखील तितक्याच आवडीनं पाहिल्या. त्यामुळे यासाठी म्हणून तुम्ही निश्चित कौतुकास्पद आहातच. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिला प्रश्न मुळात हाच आहे की आजपर्यंत आम्ही तुला मालिकेमध्ये पाहत आलो आहे, तुझ्या भूमिका कायम आमच्या लक्षात राहिलेल्या आहेत. मराठी सिनेमामध्ये आम्ही पाहिलं आहे, आता लवकरच हिंदी सिनेमामध्ये सुद्धा आम्हाला तितिक्षा तावडे हिला पाहायला मिळणार आहे. तर हा सगळा अनुभव आणि हा सगळा प्रवास याच्याविषयी ऐकायचं आहे.
मला नेहमी असं वाटतं की मी फार उशिरा आले या इंडस्ट्रीमध्ये, त्यामुळे माझ्याकडे फार थोडा वेळ आहे असं मला कायम वाटतं. सो येस, 2015 नंतर मी 2 मालिका केल्या, सरस्वती आणि तू अशी जवळी राहा. आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे तसंही काही काम करता आलं नव्हतं. बट लकीली लॉकडाऊनपूर्वी मी एक ऑडिशन दिलं होतं एका हिंदी सिनेमासाठी, शबाश मितू, आणि मिथाली राजची बायोपिक आहे ही. सो मी लहानपणी क्रिकेट खेळायचे. मी नॅशनल लेवल क्रिकेटर होते आणि मीडियम पेसर होते. आणि फॉर्च्युनेटली माझ्या वाट्याला तशीच एक स्क्रिप्ट आली होती जिथे मला एका मीडियम पेसरचा रोल करायचा होता. सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मग पॅन्डेमिकमध्ये 8 महिने मला काही त्यांचा रिस्पॉन्स नव्हता. बट फॉर्च्युनेटली थिंग्स वर्कड आउट आणि जवळपास 1 वर्षांनी ती प्रोसेस सुरू झाली आणि फायनली गेल्या महिन्यात आम्ही ते शूट कंप्लीट केलं आहे. होपफुली पुढच्या महिन्यात तो सिनेमा तुमच्या भेटीला येईल, शबाश मिथू. आणि आय एम शुअर जसं तुम्ही मालिकांना प्रेम दिलं आहे तसंच तुम्ही माझ्या सिनेमालाही प्रेम द्याल भरभरून. निश्चित, म्हणजे मीडियम पीसने आता तुम्ही तुमच्या गोलपर्यंत निश्चित पोहोचलेला आहात असं म्हणायला हरकत नाही. एकंदरीत सिनेमातली जी भूमिका आहे त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे क्रिकेटची आवड आहे त्यामुळे निश्चित भूमिकाविषयी सुद्धा तितकीच आवड आणि एक्साइटमेंट निर्माण झाली असेल, पण आम्हाला आता त्या भूमिकेविषयी ऐकायला खूप उत्सुकता वाटेल. सो खुशी नावाचं कॅरेक्टर करते मी, जी एक इंडियन प्लेयर असते जी मिथाली राजची. तापसी पन्नू तो रोल करते. तिची एक जवळची मैत्रीण आहे ही. आणि कुठेतरी मी ह्या गोष्टीला रिलेट करू शकत होते कारण की ज्या काळात मी क्रिकेट खेळायचे त्या काळात महिला क्रिकेटची अवस्था फार वाईट होती. आम्हाला तेवढ्या सोयी अवेलेबल नव्हत्या आणि कुठेतरी त्या कारणामुळे मी क्रिकेट खेळणं सोडलं होतं. पण स्पोर्ट्स इतक्या जवळचे होतात ना शाळेच्या काळात की तुम्हाला इतक्या सहजासहजी ते सोडता येत नाहीत. तर कुठेतरी ॲक्टर झाल्यानंतर इच्छा होती कायम की आपल्याला क्रिकेट रिलेटेड कुठला तरी प्रोजेक्ट करता यावा आणि शबाश मितूच्या निमित्ताने मला तो करता आला. सो पुन्हा एकदा ग्राउंडवर जाणं, सीझन बॉलने खेळणं, पडणं, खरचटणं, लागणं, हे सगळं आलं आणि ते सगळं मी गेलं 1 वर्ष खूप एन्जॉय केलं आहे. सो आय एम शुअर की ते बघतानाही लोकांनाही तितकंच खरं वाटेल कारण सगळं खरं खरं लागलं होतं. सो डेफिनेटली आवडेल सर्वांना पाहायला. नक्कीच. शाबास मितूसाठी निश्चित आमच्याकडूनही खूप शुभेच्छा. या पुढचा प्रश्न असा आहे की आता शाबास मितूबद्दल तर आम्हाला कळलं आणि आता आमचीसुद्धा उत्सुकता निश्चित वाढली आहे. आणखी कोणकोणत्या सिनेमांमध्ये आणि आणखी कोणत्या प्रोजेक्ट्समध्ये आम्ही यापुढे तितिक्षाला पाहणार आहोत? जसं मी म्हणाले की मला असं कायम वाटतं की मी उशिरा आले. सो आत्ता सध्या मी थोडे विचारपूर्वक कामं घ्यायचा विचार करते. सो नाटक करण्याची फार इच्छा आहे. नुकताच एक जयंती सिनेमा येऊन गेला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण आता यापुढे नाटक करावं आणि एक वास्तू रहस्य नावाची लवकरच एक वेबसिरीजही तुमच्या भेटीला येईल. सो असे प्रत्येक मीडियमवरती थोडी थोडी कामं करावी अशी माझी इच्छा आहे. निश्चित. तर या सगळ्या आगामी प्रोजेक्टसाठी सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कोरोनानंतर पुन्हा एकदा सगळं पूर्वपदावर येताना दिसतंय. हळूहळू सगळ्या गोष्टी सुरू होत आहेत आणि चित्रपट, नाटक ह्या सगळ्या बाबीसुद्धा आता तितक्याच म्हणजे पूर्ण क्षमतेनं आता खरं तर सुरू होताना आपल्याला दिसत आहेत. तर या सगळ्या प्रवासामध्ये तितिक्षासाठी हा सगळा प्रवास करणं टफ होतं का? आणि जर होतं तर त्याला तितिक्षाने कसं टॅकल केलं? आणि पुढचा प्रश्न म्हणजे या माध्यमातून किंवा तुझ्या ह्या प्रवासातून तू आम्हाला काही संदेश देऊ इच्छितेस का? हो, डेफिनेटली टफ होतं. पण आता जेव्हा मी मागे वळून बघते तर खरंच मला काम थांबलं होतं याचं टेन्शन होतं का? तर नाही. तर बाहेर जे काही थैमान घातलं होतं या आजाराने आणि लोक प्राण गमवत होते, तर मला असं वाटतं की आपले कुटुंबीय, जवळची माणसं, सर्वच लोक ह्यातनं सुखरूप बाहेर पडावं सगळ्यांनी, हे जास्त मनात चालू होतं. ह्याचं टेन्शन जास्त होतं कामापेक्षा. नेहमी खूप कॉन्फिडेंटली आपण म्हणतो की आपलं मुंबई शहर कधीही बंद पडणार नाही, अरे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतो, ह्याला कधीही पॉज येणार नाही. पण हे सगळं खोडून अख्खं जग 6 ते 8 महिने बंद होतं. त्यामुळे अगदीच काहीही घडणं शक्य आहे. त्यामुळे आत्ताचा क्षण आपला, हेच काही ते मी यातनं शिकले आणि त्याप्रमाणेच पुढे पुढे जायचा प्रयत्न करते. निश्चित. ज्याप्रमाणे आता तितिक्षा म्हणाली की काळ सगळ्यांसाठी टफ होता, पण त्यातून बाहेर पडणं
आणि ती सकारात्मकता घेऊन बाहेर पडणं हे निश्चित सगळ्यांसाठी महत्त्वाचं होतं. कारण मनोरंजन हे क्षेत्र आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे याची गरज कोविडच्या काळात प्रत्येकाला जाणवली. कारण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रत्येकातला कलाकार बाहेर येत होता आणि हे सगळे कलाकार आपल्यासाठी जे सगळं करतायत त्याची आणखी महती आपल्याला कळत होती, त्यांचं महत्त्व आपल्याला कळत होतं. तेव्हा निश्चित आपल्या शहरांबाबत बोलत असताना, इतर सगळ्या विकास कामांबाबत बोलत असताना आरोग्य यासोबतच मानसिक आरोग्याचा सुद्धा मुद्दा निघतो. आणि यामध्ये जेव्हा आपण कलाकार असण्याविषयी किंवा मनोरंजनाविषयी बोलतो तेव्हा अशा पद्धतीनं सेलिब्रिटींनी आपल्याला भेटणं, आपल्याशी बोलणं आणि त्यांच्याविषयी आपण जाणून घेणं ही उत्सुकता आपल्याला निश्चित असते. तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी इतकं छान तू बोललीस, तुझ्या प्रोजेक्ट्सविषयी सांगितलंस, यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि स्पेशली शाबास मितूसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी पुन्हा एकदा राहुल सुपारे सर यांना विनंती करते की आपण ZMCLचे रिजनल सेल्स हेड राहुल सुपारे सर, आपण मॅडमचा सत्कार करा. सो अरिहंत ग्रुपचं आपण नाव अनेक वर्ष ऐकतोय आणि अनेकांच्या घराचं स्वप्न अरिहंत ग्रुपनं निश्चित पूर्ण केलेलं आहे. अनेक माध्यमातून अरिहंत ग्रुप सगळ्यांसाठी घरांची निर्मिती करणं आणि त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करणं हे काम करत आलेलं आहे. 2018 सरांनी सुद्धा अरिहंत ग्रुप जॉईन केलं आहे आणि ते सुद्धा आता त्यामध्ये सक्रिय आहेत. सर सेल्स, मार्केटिंग आणि प्रोजेक्ट डिज़ाइनिंग बघतात. तो आपसे सबसे पहले यही सवाल है कि नई मुंबई के लीडिंग बिजनेस में अरिहंत ग्रुप्स का नाम आता है. आपने 2018 में ये ज्वाइन किया है, तो इस बिज़नेस की शुरुआत कैसे हुई, इसके बारे में क्या बताएंगे? तो हमने हमारा बिज़नेस रियल इस्टेट का 1994 से स्टार्ट किया था एज डेवलपर्स. 1988 से 94 तक वी वर इन्वेस्टर्स एंड लेंडर्स टू मेजॉरिटी ऑफ द बिल्डर्स न्यू बॉम्बे के. उस टाइम छोटा मार्केट था. फिर हमने सोचा कि हम ये बिज़नेस में खुद ही एंटर कर लेते हैं बिकॉज बहुत सारे सर्कमस्टेंसेस हुए थे 88 से 94 के बीच में. तो माय ग्रैंडफादर एंड माय फादर बोथ ऑफ देम जॉइंटली स्टार्टेड एक साथ 1994 में. फिर धीरे धीरे हमने एक प्रोजेक्ट, 2 प्रोजेक्ट, 3 प्रोजेक्ट, फिर 96 में थोड़ा क्राइसिस भी था 96-97 में. दैन स्लोली स्टेडली पहले छाजर बिल्डर्स के नाम से था, फिर महावीर के नाम से हमने ब्रांड लॉन्च किया था 1999 में. एंड 2006 में अरिहंत वाज लॉन्च्ड. तो 2006 से हमारी जर्नी थोड़ी फास्ट स्केल हुई है. एंड 2010 में कंपनी BSE पे लिस्ट भी हुई थी ऑन द बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. एंड वहाँ उसके बाद ग्रोथ बहुत अच्छा रहा है. एंड न्यू बॉम्बे शहर के साथ हम हमारी कंपनी को भी ग्रो कर पाए हैं 1994 से. तो अब तक हमने 60 प्रोजेक्ट्स डिलीवर कर दिए हैं ऑक्यूपेशन सर्टिफिकेट के साथ लास्ट 25-27 सालों में. एंड आज मतलब 60 प्रोजेक्ट्स में ऑलमोस्ट 9,000 घरों की चाबी दे चुके हैं. एंड उसमें अराउंड 85 लाख स्क्वायर फीट का टोटल एरिया होता है. आज कंपनी के पास 12,000 घरों का काम है जो हम 14 अलग अलग प्रोजेक्ट्स में अलग अलग लोकेशंस पे कर रहे हैं. तो नवी मुंबई से स्टार्ट किया था, अभी हम MMR में भी एक्सपैंड हो चुके हैं. कल्याण, बदलापुर, करजत, खोपोली. नवी मुंबई तो अपना मीनगढ़ है ही, जहाँ पे हम तलोजा, खारगर, पनवेल, अब वाशी में भी स्टार्ट किया है. तो ये सारी लोकेशंस पे अलग अलग प्राइस रेंजेस में हमारे प्रोडक्ट्स है. तो पूरी वैरायटी रखते हैं सामान में ताकि दुकान में कोई भी आए तो उसको हम X रेंज का प्रोडक्ट X लोकेशन पे दे सके, Y रेंज का प्रोडक्ट Y लोकेशन पे दे सके. तो जिसका जैसा बजट, जैसा रिक्वायरमेंट हो, 1 रूम किचन से लेके 7 बेडरूम हॉल किचन तक की पूरी वैरायटी रखते हैं. अरिहंत ग्रुप्स अभी रीडेवलपमेंट प्रोजेक्ट्स भी कर रहा है, तो उसके बारे में और जानना चाहेंगे. सो न्यू बॉम्बे का फर्स्ट रीडेवलपमेंट CC हमारे प्रोजेक्ट अरिहंत अलिंता जो एकता कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी है उसको मिला था लास्ट February 1 साल पहले. एंड उसके बाद हमने एक और प्रोजेक्ट का भी CC लिया था जस्ट 3 हफ्ते में ही, कैलाश सोसाइटी. हम 2 प्रोजेक्ट्स कर रहे हैं सेक्टर 9 वाशी में. ये सारी डिलैपिडेटेड बिल्डिंग्स है जो 35-40 साल पुरानी है और एकदम टूटने के कंडीशन में ही है. तो हमारा काम भी अभी
पतरा भी लग गया है साइट पे, तो 2 हफ्ते या 3 हफ्ते के अंदर हमारा काम भी स्टार्ट हो जाएगा वहाँ पे। तो हमें गर्व है कि हम न्यू बॉम्बे का फर्स्ट रीडेवलपमेंट कर रहे हैं, बिकॉज यहाँ पे आज तक रीडेवलपमेंट प्रॉपरली हुआ नहीं है। एंड हम रीडेवलपमेंट का पूरा डेफिनेशन चेंज कर देंगे। लोग देखेंगे कि रीडेवलपमेंट वाली बिल्डिंग और द सेल बिल्डिंग के एलिवेशन में, फीचर्स में, लुक एंड फील में, फ्लैट्स के अंदर का लुक एंड फील में बहुत कम अंतर रहेगा। नवी मुंबई की जो लाइफस्टाइल अभी है यहाँ रहने वाले लोगों की, वो एक स्टेप और आगे चली जाए, इसके लिए कैसा इंफ्रास्ट्रक्चर हो ऐसे आपको लगता है, और अरिहंत ग्रुप इसके लिए क्या अभी इसके आगे विजन रखेगा? न्यू बॉम्बे का इंफ्रास्ट्रक्चर, मैं इंडिया में बहुत सारे शहरों में गया हूँ, रहा भी हूँ घूमने के लिए या देखने के लिए या किसी को मिलने के लिए। इंफ्रास्ट्रक्चर वाइज अपना शहर ऑलमोस्ट टॉप 1, 2, 3 में आता है। एंड हमारे पास सारी सिविक फैसिलिटीज़ है, राइट फ्रॉम वाटर, इलेक्ट्रिसिटी, रोड्स, रेल कनेक्टिविटी। अभी जल्दी 2-3 साल में अपना एयर कनेक्टिविटी भी आ जाएगा, सी पोर्ट है अपने पास। तो अपने पास पूरा इंफ्रास्ट्रक्चर है दुनिया की टॉप सिटीज़ में जो रहता है। तो नवी मुंबई मैं चाहता हूँ कि वन ऑफ द टॉप सिटीज़ ऑफ वर्ल्ड में रिकग्नाइज हो इंडिपेंडेंटली, नॉट जस्ट अ पार्ट ऑफ मुंबई MMR, बट इंडिपेंडेंटली एक शहर का रिकग्निशन उससे मिले, वो हमारी इच्छा होगी। एंड आई थिंक डिजिटाइजेशन इज़ द नेक्स्ट स्टेप। हमारे पास सारा इंफ्रास्ट्रक्चर है, हमारे पास लोग हैं यहाँ पे आज रहने के लिए, 25-30 लाख पॉपुलेशन होगी आज, एंड और भी बढ़ने वाली है। बिकॉज फर्स्ट चॉइस जो भी बाहर से लोग आते हैं, बाहर के शहरों से, उनके लिए नवी मुंबई इज़ द फर्स्ट चॉइस, बिकॉज यहाँ पे होम्स की अफोर्डेबिलिटी बहुत है। यहाँ पे जितना एक्सपेंशन, इंडस्ट्रियलाइजेशन, SEZ, लॉजिस्टिक पार्क्स, देन IT पार्क्स, नवी मुंबई एयरपोर्ट, कॉरपोरेट पार्क, MTHL लिंक, ये सब ऑलमोस्ट 10 लाख से लेके 50 लाख न्यू जॉब्स जनरेट करेंगे नेक्स्ट 4-5 ईयर्स में। और इसकी वजह से इंफ्रास्ट्रक्चर बहुत इंपॉर्टेंट हो जाएगा। अरिहंत ग्रुप इज़ ऑलवेज सपोर्टिव। हम गवर्नमेंट को हमारे रिकमेंडेशंस भी देते रहते हैं कि वी शुड डू इट दिस वे, दैट वे, ऑल द अथॉरिटीज़, एंड सारी अथॉरिटीज़ हमें सुनती भी है और इम्प्लीमेंट भी करती है। आई थिंक वी आर प्रिपेयर्ड for the next phase of growth for this city, and digitization will be the key to differentiate the Navi Mumbai from other cities and make it very, very competitive to cities like New York or Dubai or London, Tokyo, because अपने पास वो पूरा इंफ्रास्ट्रक्चर है और सारी फैसिलिटीज़ है जो बाकी के टॉप शहरों में है। आप इस शहर को और अरिहंत ग्रुप को और 20 साल बाद कहाँ देखते हैं? अरिहंत ग्रुप नेक्स्ट 20 इयर्स में चाहेगा कि इसी सेम पोजीशन पे, इसी सेम रैंक पे रहे इन टर्म्स ऑफ द टॉप डेवलपर्स ऑफ नवी मुंबई फॉर द नेक्स्ट 20 इयर्स। एंड हमारी इच्छा रहेगी कि हम आज भी कर रहे हैं, अफोर्डेबल हाउसिंग, मिड इनकम हाउसिंग, लग्जरी हाउसिंग एंड सुपर लग्जरी हाउसिंग, ये हम चाहेंगे कि हम अगले 20 साल तक इवनली स्प्रेड आउटली एज पर पॉपुलेशन मैट्रिक्स करते रहें। बहुत बहुत धन्यवाद, आप यहाँ पे आए और ये सब चीज़ों के बारे में बात की। अरिहंत ग्रुप का नाम तो हम सुनते आ रहे थे, लेकिन ये सब चीज़ें जान के और भी खुशी हुई। थैंक यू सो मच। विकास महाराष्ट्राचा आवाज नवी मुंबईचा, प्रेझेंटेड बाय अरिहंत सुपरस्ट्रक्चर लिमिटेड, असोसिएट स्पॉन्सर JM म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट। या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार। धन्यवाद। प्रेझेंटिंग स्पॉन्सर अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड, असोसिएट स्पॉन्सर JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था।